देवाच्या लोकांनी प्रेरित होऊन आणि त्याच्या आत्म्याने भरून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि मी सुद्धा माझ्या मनाच्या गोष्टी सांगण्यासाठी इथं नाही आहे. मी हा एक संदेश ज्यावेळेस मी सांगत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण माझं मी तुम्हाला सांगतो. फक्त मी प्रत्येक वेळेस स्वतःला त्या गोष्टी लागू करण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी
प्रत्येक संडेला ज्यावेळेस मी इथं असतो चर्चमध्ये, तुम्ही येण्यापूर्वी जवळपास 9 वाजेपर्यंत मी इथं असतो, तर तोपर्यंत जवळपास मी त्या संदेशासाठी किमान 10 वेळा तरी प्रार्थना केली असते. किमान 10 वेळा तरी देवाला मी विचारलं, प्रभू हे आज सांगावं का, प्रभू आज हे सांगावं का, प्रभू आज हे सांगावं का. एक एक मुद्दा मी परमेश्वराला सांगतो आणि निश्चित त्या गोष्टी देवाला सांगितल्याशिवाय मी तुमच्यासमोर ते सादर करू इच्छित नाही. हे माझं स्वतःचं समर्पण आहे. आणि निश्चितच लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यासोबत एक आत्मा व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण ते होत नाही तोपर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला मला अपेक्षित असतील त्या गोष्टी किंवा प्रभूला ज्या अपेक्षित आहेत ते होणार नाही. आणि म्हणून माझ्यासोबत एक मन व्हा, कारण तुमचा आणि माझा आत्मा हा देवाला जोडलेला आहे. आपण देवामुळं एकत्र आहोत. या ठिकाणी तुमची आणि माझी इच्छा नसताना सुद्धा आपण एकत्र आहोत. आणि ही प्रभूची योजना आहे की आम्ही एकत्र यावं, त्याचं गौरव करावं, एक मंडळी म्हणून कोणतेही डाग सुरकुती नसलेली अशा प्रकारची वधू म्हणून तयार व्हावं आणि ती वधू ख्रिस्ताला सादर करावी. आणि ती वधू तयार होण्यासाठीच तर आपण स्वतःचं समर्पण करतो. आणि म्हणून आपण सगळेजण एक वधू, प्रभू ख्रिस्ताची वधू म्हणून आपण एक मन होऊया, एकत्र येऊया आणि देवाला म्हणूया की प्रभूजी आज माझं स्वतःचं समर्पण मी तुझ्या हातात करतो. माझा आत्मा मी तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. मला एक मन होण्यासाठी मदत कर, एक आत्मा होण्यासाठी सहाय्य पाठव. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभू धन्यवाद. माझ्यासोबत बोलायचं तुम्हाला सगळ्यांना. हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य वैभव तेरा ही क्या आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है तेरा ही. यहोवा राज्य तेरा है, सबों के ऊपर मुख्य और महान तेरा. धन और महिमा तेरी ओर से मिलती है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं. प्रभु तेरे वचन से हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकार. आमीन. परमेश्वर पिता, तू सच में पिता, हमारा पिता है, और तू चाहता है कि प्रभु जी हम प्रभु जी तेरी ओर ताकते रहे. प्रभु जी तेरी ओर प्रभु जी हमारा ध्यान लगाए. तेरा वचन जो कहता है प्रभु जी हमारे चित्त में बस जाए. प्रभु जी हम उस वचन को ध्यान से सुने पिता, और प्रभु जी हमारे जीवन में प्रभु जी उसको प्रभु जी ग्रहण करके प्रभु जी उसके अनुसार हम चले. ऐसी तेरी इच्छा है पिता. और हम चाहते हैं पिता कि प्रभु जी हमारी आत्मा, हमारे विचार, हमारे मनों को तेरे पवित्र हाथों में सौंप देते. और प्रभु जी हम खाली हाथ नहीं जाएंगे पिता. यहाँ से प्रभु जी हम आशीषित होकर जाएंगे, तेरी महिमा को प्राप्त करके जाएंगे, तेरी उपस्थिति को लेकर जाएंगे प्रभु जी. और प्रभु जी हमारे विचार और हमारी प्रार्थनाओं को प्रभु जी आज तो सुनने जा रहे हैं प्रभु जी. स्वीकार दे प्रभु जी सारे उत्तरों को प्रभु जी हमारे जीवन में. धन्यवाद देते, तेरी पवित्र आत्मा हमसे बात करे. धन्यवाद देते, यीशु मसीह के नाम से मांगते. आमीन. मराठीमध्ये सांगायचं, हिंदीमध्ये परत एकदा. जो पास्टर जी ने कहा था मुझे लगा बहुत जरूरी है हिंदी में भी अनुवाद करो. जो सबसे पहले उन्होंने कहा था वो कह रहे थे कि हम सबको उनके साथ प्राण और मन से एकत्र होना, क्योंकि वचन कहते हैं हम जब अपने सेवकों के साथ दासों के साथ परमेश्वर के आत्मा के साथ एक होते तो वो परमेश्वर की वाणी को सुनते और उनके आमीन में यस कहते हैं. उनका ये कहना था कि जो वचन है वो परमेश्वर के लोगों ने आत्मा से प्रेरित होकर दिए थे, ना मेरे ना आपके, इसलिए वचनों का आदर करना चाहिए. वो खुद अपने जीवन में एक तत्व को, एक मूल को वो लागू करते हैं. जब यहाँ पर वो वचन बांटने आते हैं तो उससे पहले वो परमेश्वर से बात करते हैं, पवित्र आत्मा से सुनते हैं और वचन से लेकर वो आपसे बात करते हैं. वो जो भी बात करते हैं, हम जो वचन सुनते हैं हर रविवार को, सबसे पहले वो अपने जीवन में लागू करने के लिए वो उनका पूरा कोशिश होता है कि वो पहले वो लागू करें ताकि हम सबके सामने उत्तम उदाहरण बनने पाए. ये जरूरी. जब वो यहाँ पर संदेश लेने आते तो कम से कम 10 बार दुआ करते कि प्रभु मैं वचन कैसे बोलूं, कोई मैं संदर्भ ये बात बोलूं या ना बोलूं. परमेश्वर के सुनने के बाद ही हम तक वो वचन लेके आते. और उन्होंने कहा कि
हम सब परमेश्वर के लिए वो दुल्हन है, बिना चूड़ी बिना दाग के। उस तरह से अगर हमको दुल्हन बनना है परमेश्वर की, तो हमें यहाँ पे आना है संगति में, और मन और प्राण में एक होकर हमें परमेश्वर में आगे बढ़ना है, तभी परमेश्वर की वो सच्ची दुल्हन बना पाएंगे। उस समय वो बोले थे, इससे मैंने उनको डिस्टर्ब नहीं किया, और मुझे लगा हम सबको ये चीज सीखना और समझना जरूरी है, क्योंकि परमेश्वर के दास है, वो अपने मन से अपनी इच्छा से नहीं बोलते, वो सिर्फ और सिर्फ वचन के द्वारा पवित्र आत्मा के अगुवाई से बोलते हैं। हालेलुया। मागील काही दिवसांच्या मध्ये मी देवाच्या वचनावर अभ्यास करत होतो। पिछले कुछ दिनों में परमेश्वर के वचन के ऊपर मैं मनन कर रहा था, पढ़ाई कर रहा था। प्रभू यीशु ख्रिस्ताने 12 शिष्यांना निवडले, परमेश्वर ने 12 चेलों को चुना था, आणि त्याच्यानंतर एक त्याच्यातला भटकला, एकाने धरून दिलं प्रभू यीशु ख्रिस्ताला। उसमें से एक था वो भटक गया था, जिन्होंने यीशु मसीह को पकड़वाया था, आणि त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये एक ऍड केला गेला, फिर उसके बाद एक उसमें जुड़ गए, मग ते एकूण 12 लोक झाले। तो फिर से वो 12 चेले बन गए। पण तुम्हाला माहिती आहे त्यापैकी काही लोकांना किंवा त्या 12 किंवा त्याच्यानंतर एक दुसरा एक त्याच्यात जोडला गेलेला, त्याचं नाव आहे पौल। उन 12 में के बाद एक ऐसा व्यक्ति था जो उनमें से जुड़ा था, जिनका नाम था पौलुस। ह्या लोकांनाच केवळ देवाचं वचन लिहिण्याचा अधिकार दिला। इन्हीं लोगों को परमेश्वर के वचन लोगों तक पहुंचाने का अधिकार दिया गया था। देवाचा एक विशेष अभिषेक होता त्यांच्यावर की त्यांनी ते लिहावं। परमेश्वर का विशेष अभिषेक उनके ऊपर था कि वो परमेश्वर के वचनों को लिखे, आणि त्याच्यानंतर करोडो लोक ते वाचतील। उनके बाद करोड़ों लोग उन्हें पढ़ेंगे, आणि आपण सगळं त्या करोडोमध्ये आहोत, और उन करोड़ों में से हम हैं। हालेलुया। हालेलुया। म्हणजे देव ठरवत असतो की कोण सांगायचं, कोण लिहायचं आणि कोण प्रचार करायचा। परमेश्वर ये तय करते कि किसे सीखना, किसे सुनना है, किसे पढ़ना है और किसको प्रचार करना है। काही लोकांनी बायबलमध्ये बरीच पुस्तकं ऍड करण्याचा प्रयत्न केला, कुछ लोगों ने पवित्र शास्त्र में बहुत सारी किताबों को जोड़ने का प्रयत्न किया था, पण जे देवाच्या आत्म्याने जे ज्यांना निवडलं होतं त्यांचीच पुस्तकं याच्यामध्ये। परमेश्वर के आत्मा से जो प्रेरित थे उन्हीं के पुस्तकें जो इस पवित्र शास्त्र में है। तुमची आणि माझी बुद्धी त्या देवाला नाही चालवू शकत, आपके मेरी बुद्धि परमेश्वर को नहीं खाती। देव ठरवतो की काय होणार, परमेश्वर ये तय करते कि क्या होने वाला है, मग ते होण्यासाठी तो सगळी पृथ्वी हलवू शकतो, वो करने के लिए पूरी पृथ्वी को हिला सकते हैं, तो कुणालाही हलवू शकतो, वो किसी को भी हिला सकते हैं, कुणालाही बदलू शकतो, किसी को भी बदल सकते हैं, कुणाचंही जीवन परिवर्तित करू, किसी का भी जीवन परिवर्तन कर सकते त्याच्या हैं, हातात सर्व अधिकार, उनके हाथ में सब कुछ अधिकार है। ही गोष्ट तुम्ही मी मान्य केली, ये चीज आपको मुझे उसको मान्य करना जरूरी है। ज्यावेळेस हे आपण मान्य करतो, जिस समय इस बात को कबूल करते हैं, त्यावेळेस आपलं जीवन खूप सोपं होतं, तब हमारा जीवन बहुत आसान हो जाता है। आणि म्हणून ही गोष्ट मला तुम्हाला ह्यासाठी सांगायची आहे की ज्यावेळेस हे तत्व आपल्याला समजलं पाहिजे की देव काय तत्व घेऊन चालतो। इसलिए ये बात मुझे लगता है आपको बताना जरूरी है कि परमेश्वर किस मूल को लेके चलते हैं। ठीक है, मी थोडंसं विषयांतर केलं, पण आपला विषय तो नाहीये। मैं अपना थोड़ा सा विषय से अलग बताया, बट हमारा जो आज का जो विषय है वो थोड़ा अलग है। मी काही निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीविषयी मानव कधी विचार करू इच्छित नाही, त्याच्याविषयी मी काही देवाच्या वचनातून शिकलेलो आहे। ऐसी कोई कुछ बातें जो नकारात्मक है, जो हमारी मानवीय बुद्धि से, उसके ऊपर मैं मनन कर रहा था। आपण त्याच्यावर विचार नाही करत, हम उनके बारे में सोचते ही नहीं, तो शब्दच आपण उच्चारू इच्छित, शायद वो शब्द हम बोलना नहीं चाहते। पहिली गोष्ट मी तुम्हाला ह्याच्याविषयी सांगितलं होतं, शोकाविषयी सांगितलं। मैंने कुछ दिनों पहले आपको शोक के बारे में बताया। शोक करा म्हणून मी सांगितलं, शोक करो ये मैंने बताया। शोक करायला कोणाला आवडत नाही, शोक करने को किसी को अच्छा नहीं लगता। आणि शोक करा म्हणलं की लोक म्हणतात अरे शोक कशाला करा, शोक करना है तो लोग कहते हैं कि किस चीज के लिए शोक करें। त्याच्यात अजून एक दुसरी गोष्ट आहे, उसमें और एक बात थी ज्याला आपण श्राप म्हणतो, जिसे हम श्राप कहते हैं। श्राप माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? क्या आप श्राप जानते हैं? मराठीत श्राप म्हणतात त्याला, मराठी में श्राप, हिंदी में श्राप कहते हैं, हिंदीमध्ये श्राप म्हणतात, हिंदी में श्राप कहते हैं, इंग्लिश मध्ये कर्स म्हणतात त्याला। आणि श्रापाविषयी कोणालाही बोलायला आवडत नाही। श्राप के बारे में किसी को भी बोलना अच्छा नहीं। अजून त्याच्यामध्ये पाप आहे, उसमें पाप भी है। पापाविषयी सुद्धा कोणाला बोलायला आवडत, पाप के विषय में भी बोलना सब लोगों को अच्छा नहीं लगता। नरक जो आहे, नरक, जब हम नरक की बात करते हैं, त्याच्याविषयी सुद्धा कोणाला बोलायला आवडत, उसके बारे में भी बात करना, त्याच्याविषयी कोण विचार सुद्धा करत नाही, उसके बारे में हम सोचते तक नहीं है। आणि त्याच्यानंतर मरण, उसके बाद मृत्यू, याच्याविषयी सुद्धा कोणाला बोलायला आवडत नाही। इसके बारे में किसी को बोलना अच्छा नहीं लगता, ऐकायला पण आवडत नाही, हमें सुनना भी अच्छा मी नहीं। मरणार असं बोलायचंच नाहीये, आपण हे वास्तव आहे की मी मरणार आहे, हमें मरना है ये सत्य है, लेकिन फिर भी हमें मरना है, हम सोचना भी नहीं चाहते, तरी पण आपण त्याच्यावर विचारच नाही करत। फिर भी उसके ऊपर हम विचार नहीं करते। लक्षात येते तुम्हाला मी काय सांगत आहे? क्या आप समझ में क्या बता रहा हूँ? ते म्हणाल की निगेटिव्ह गोष्टी चर्चमध्ये शिकवण्याची काय गरज आहे? आप कह रहे कि जो नकारात्मक चीजें कलीसिया में सिखाने की जरूरत ही क्या है? बायबल आपल्याला दोन्हीही गोष्टी शिकवते। पवित्र शास्त्र में दोनों चीजें सिखाई। बायबलमध्ये जीवन लिहिलंय, पवित्र शास्त्र में जीवन लिखा आणि है मरण लिहिलंय।
मृत्यु भी लिखा है, आशीर्वाद लिहिले, आशीष लिखे हैं, श्राप पण लिहिले, श्राप भी लिखे हैं, आनंद लिहिलाय, आनंद लिखा है, शोक पण लिहिलाय, शोक भी लिखा है, हालेलुया, हालेलुया, स्वर्ग लिहिलेला आहे स्वर्ग लिखा है आणि नरक पण लिहिलाय, नरक भी लिखा है। दोन्ही गोष्टी स्पष्ट करून सांगितले। दोनों चीजों को बहुत स्पष्ट तरह से बताया। निवड तुमची आणि माझी आहे। चुनाव आपका मेरा है। आपण निवडायचं की आपण काय करणार, हमें चुनना है कि हमें क्या करना है, आपल्याला काय मिळणार हे आपण ठरवणार। हमें क्या चाहिए वो हमें खुद को तय करना है। देवाने आपल्याला दोन्ही देऊन ठेवलेले आहे, परमेश्वर ने दोनों दिया है, देवाने दोन्ही सोर्स त्याच्यापासून आहे। परमेश्वर से वो दोनों सोर्स हमारे पास। आपण आज श्रापाविषयी शिकणार आहोत। आज हम श्रापों के बारे में सीख रहे हैं। शाप हा देवापासून आहे हे कोणी मान्यच करत नाही। श्राप परमेश्वर से कोई हम में से कोई भी इसको एक्सेप्ट नहीं करता। प्रेज द लॉर्ड। हो पहिल्यांदा श्राप हा शब्द देवाच्या मुखातून बाहेर आला। श्राप ये शब्द सबसे पहले परमेश्वर के मुख से आया था। ह्या विषयी कोणी विचार नाही करणार, इसके बारे में कोई सोचता भी नहीं है। बायबल मध्ये लिहिलं नाही, ते पवित्र शास्त्र में लिखा है। श्राप हा मानवीय लॉजिक मध्ये कुठेच बसत नाही। श्राप जो है हमारे इंसान की बुद्धि में कहीं पर भी वो बैठता नहीं है। बुद्धी ज्ञान वगैरे आपण जो सायन्स वगैरे म्हणू याच्यामध्ये श्रापाला काही स्थान नाही। बुद्धि ज्ञान जब हम साइंस के बारे में कहते हैं वहां पर श्राप जैसी कोई चीज है। एक वेळ माणूस आशीर्वादाला काहीतरी स्थान देईल, मनुष्य शायद आशीषों को कुछ तो स्थान दे सकते हैं, पण श्रापाला काही तो स्थान देत नाही। श्राप को कोई भी स्थान नहीं देता, कारण तो म्हणतो आशीर्वाद ना हा येऊ द्या। वो कहते हैं अगर आशीष है तो मेरे पास आ, श्राप नको, श्राप नहीं आने चाहिए। आणि नाही आला पाहिजे ही गोष्ट खरी आहे। ये बात सही कि हम तक वो नहीं आने, माझ्यापासून श्राप दूर राहिला पाहिजे ही गोष्ट खरी आहे। मुझसे श्राप दूर है ये बात सच है। माझ्या परिवारापासून श्राप दूर राहिला पाहिजे ही पण गोष्ट खरी मेरे आहे। परिवार से श्राप दूर है ये बात सही है। आवश्यक आहे की श्रापामध्ये माझं जीवन नाही जगलं पाहिजे, जरूर है कि श्राप में मेरा जीवन ना रहे, पण त्याच्याविषयी विचार तर केला गेला पाहिजे। लेकिन उसके बारे में सोचना तो जरूरी है। विचार त्याच्या खोलात तर गेलं पाहिजे की तो नेमकं काय आहे, उसकी गहराई तक हमें जाना है कि वो सच में है क्या, येतो कसा, वो कहां से आता है, जाईल कसा, जाएगा कैसे, आणि त्याचे परिणाम काय आहे, उसके परिणाम क्या है, आणि त्याच्यामुळे नेमकं तो त्याचा उत्पत्ती नेमकी कुठून होते, कहां से उत्पन्न हुआ है, आणि आहे की नाही आहे, वो है या नहीं है, याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे। इसके बारे में हमें सोचना पण जरूरी है। याच्याविषयी आपण कोणी विचार करत नाही, इसके बारे में हमने याच्याविषयी आपल्याला विचार करायची गरज पण वाटत नाही। इसके बारे में सोचने की हमें जरूरत नहीं आपल्याला असं है। वाटतं की कशाला त्याच्याविषयी जास्त खोलवर जा, हमें की लगता है कि इसके बारे में गहराई तक देवाने मला सांगितलं तू आशीर्वादित होणार, परमेश्वर मुझे कहे तुम आशीषित होगे, बस मी आशीर्वादित, मैं आशीषित हूँ, बस याच्याविषयी जास्त काही सांगू नका। इससे ज्यादा मत बताइए। पण लक्षात घ्या श्राप हे सत्य आहे, इस बात को सुनिए कि श्राप ये एक सत्य है, सच है, आणि सर्वात प्रथम देव त्याच्याविषयी और बोलला। सबसे पहले परमेश्वर उसके बारे में बोला। सायन्स लॉजिक मानवीय बुद्धी याच्यात जरी तो बसत नसला तरी श्राप आहे खरा। ये श्राप सही है, आपके साइंस आपकी बुद्धि लॉजिक कहीं पर भी अगर नहीं बैठता है भी श्राप सच है। आपण बायबल शिकण्यासाठी इथं आलो, हम पवित्र शास्त्र सीखने के लिए आए बायबल हैं। काय सांगते ते पाहण्यासाठी आपण इथं आलो। पवित्र शास्त्र क्या कहते हैं वो देखने के लिए हम मानवीय यहाँ पर बुद्धी आपल्याला काय सांगते हे पाहण्यासाठी आपण इथं मनुष्य आलो। की बुद्धि क्या कहते हैं ये सीखने के लिए हम यहाँ पर लॉजिक आणि जग काय म्हणते याच्याविषयी आपण इथं पाहायला आलो नाही। लॉजिक या संसार क्या कहता है ये देखने के लिए यहाँ पर आपण नहीं आए। एक धार्मिक जीवन जगायचा प्रयत्न करत आहोत, हम एक धार्मिक जीवन जीने की कोशिश आणि कर रहे जिथं हैं, परमेश्वर आहे, जहाँ पर परमेश्वर है, जिथं सैतान आहे, जहाँ पर शैतान है, जिथं आशीर्वाद आहे, जहाँ पर आशीष है, तिथं श्राप आहे। वहाँ श्राप भी है। आणि ही गोष्ट सत्य आहे, ये सच है। आणि म्हणून श्रापाविषयी जरी तुम्हाला आवडलं नाही तरी पण त्याच्याविषयी आपण विचार करणं गरजेचं आहे। श्राप के विषय में आपको भले अच्छा ना लगे उसके बारे में सोचना हमारे लिए जरूरी है। लक्षात घ्या श्रापाचे परिणाम आहेत, श्रापों के कुछ परिणाम भी है, ते तुमच्या जीवनावर होत असतात, वो आपके जीवन में हो रहे, तुमच्या फॅमिलीवर होत, आपके परिवारों में भी हो बिजनेस सकते, पर, आपके व्यवसाय पे हो तुमच्या सकते, नोकरीवर परिणाम आपके होतो, नौकरी में भी उसके तुमच्या परिणाम, लेकरावर त्याचा परिणाम आपके होतो, बच्चों के ऊपर उनका तुमच्या परिणाम, पैशावर त्याचा परिणाम होतो, आपके धन के ऊपर भी उनका तुमच्या परिणाम, सेविंग्स जे बँकेमध्ये पैसे आहेत त्याच्यावर परिणाम होतो, आपकी जो सेविंग्स है उसके ऊपर भी तुमच्या उसका शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, आपकी शिक्षा पर उसका परिणाम होता है, आणि ते तुटलं गेलं पाहिजे, वो टूटना जरूरी है, आणि ते निघून गेले पाहिजे, वो निकालना जरूरी है, त्याच्याविषयी विचार केला गेला पाहिजे, उसके बारे में सोचना आणि जरूरी है, म्हणून आपण त्याच्याविषयी शिकणार आहोत। इसलिए उसके बारे में सीखेंगे। श्राप काही कुठून हॉलिवूड बॉलिवूड किंवा अजून मानवीय कुठल्याही बुद्धीतून आलेला नाही। श्राप कोई बॉलीवुड या इंसान की बुद्धि से नहीं आया, लक्षात घ्या श्राप इथून आलेला, श्राप किससे आया, इथं ऐकायला मिळते, याच्याविषयी या पाहायला मिळते, इसमें मैं देखने और बायबल मध्ये तुम्हाला त्याच्याविषयी नोंद पाहायला मिळते। पवित्र शास्त्र में इसके बारे में लिखा है। उत्पत्तीचं पुस्तकाचा 3रा अध्याय, उत्पत्ति की किताब उसका 3रा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आहे, मी वाचतो तुमच्यासाठी। तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून तू केले म्हणून सर्व ग्राम पशु वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो, तू पोटाने चालशील व आयुष्यभर माती खाशील, आणि तू व स्त्री तुझी संतती व तुझी संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन,
ती तुझे डोके पुढील, तू तिची टाच फोडशील. आणि 17वं वचन मी वाचतो. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले व ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला श्राप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निर्णयाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. उत्पत्ति की किताब 3 तो उसका 14, 15, 17, 18, 19 पहले 14, 15 पढ़ेंगे हम लोग. तब यहोवा परमेश्वर ने सबसे कहा, तूने जो ये किया इसलिए तू सब घरेलू पशु और सब बने हुए पशुओं से अधिक शापित हो. तू पेट के बल चलेगा और जीवन भर मिट्टी चाटता रहेगा. और मैं तेरे और इस स्त्री के बीच में और तेरे वंश के इसके वंश के बीच में बैर उत्पन्न करूंगा. वे तेरी सिर को कुचल डालेगा और उसकी एड़ी को ढकेगा. 17 और आदम से उसने कहा, तूने जो अपनी पत्नी की बात सुनी और जिस वृक्ष के फल के विषय में मैंने तुझसे आज्ञा दी थी कि तू उसे न खाना, उसको तूने खाया है, इसलिए भूमि तेरे कारण शापित है. तू उसको ऊपर जीवन भर दुख के साथ खाया करेगा. और वे तेरे लिए कांटे और उन कांटे उगाएंगे और तेरे खेत की उपज खाएंगे. 19 और अपने माथे के पसीने की रोटी खाया करेगा और अंत में मिट्टी में मिल जाएगा, क्योंकि तू उसी में से निकला गया. तू मिट्टी है और तू मिट्टी में फिर मिल जाएगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, श्राप केवळ शैतानापासून नाही. पड़ोसी से नहीं, श्राप सिर्फ शैतान की ओर से नहीं है, देवापासून पण आहे. परमेश्वर की ओर से है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने श्राप दिले, परमेश्वर ने श्राप दिया है. आणि सापाला श्राप दिला त्यांनी. सांप को उन्होंने श्राप दिया. आणि त्याच्यानंतर कायनाला सुद्धा त्यांनी श्राप दिला. नंतर 4थ्या अध्यायामध्ये 4थ्या अध्याय में उसने काइन को भी श्राप दिया. आणि येशू ख्रिस्ताने झाडाला श्राप दिला. तुम्हाला माहिती आहे, यीशु मसीह ने अंजीराच्या झाडाला, वो अंजीर के पेड़ को भी उन्होंने श्राप दिया. यहोशुआ जो देवाचा सेवक होता त्यांनी यरीहो नगराला श्राप दिला. यहोशुआ परमेश्वर का दास होने ने जेरिको नगर को भी श्राप दिया. हे श्राप जे आहेत हे परमेश्वरापासून आहे. ये श्राप है वो परमेश्वर की ओर से. काही श्राप जे आहेत ते शैतानापासून सुद्धा आहे. कुछ श्राप है वो शैतान की ओर से भी है. आणि त्या श्राप शैतानाचे श्राप आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या शैतानी कृत्य केल्यामुळे येऊ शकतात. शैतान के जो श्राप है वो शैतानी जो कार्य हम करते हैं उसकी वजह से. बऱ्याच लोकांना असं वाटतं केवळ शैतान हा श्रापाचा उत्पादक आहे. बहुत सारे लोगों को लगता है कि शैतान ही श्रापों की उत्पत्ति करता है. पण देव परमेश्वर सुद्धा काही गोष्टींना श्रापित करतो. लेकिन परमेश्वर भी कुछ चीजों को श्रापित करते हैं. कारण सर्वप्रथम ओळख परमेश्वराने आपल्याला श्रापाची ओळख करून दिली असेल तर देवाने करून दिली. सबसे पहले श्राप की पहचान हमें परमेश्वर ने करके दी. पण आदामाने त्याचा जास्त सिरियस घेतलेला नाही त्याला. लेकिन आदम ने इसे गंभीरता से नहीं जास्त लिया. त्याच्यावर विचारच केला नाही. उसके बारे में ज्यादा सोचा नहीं. नंतर तुम्ही जर कायनाच्या जीवनाविषयी पाहिलं, अगर आप काइन के जीवन के बारे में देखें, कारण कायनाने आपल्या स्वतःच्या भावाला मारलं. काइन ने अपने खुद के भाई को मारा. हाबेल मेला. अब हाबेल मर गया. हाबेल मेल्यानंतर देव त्याला श्राप देतो. हाबेल मर गया जब परमेश्वर ने उससे श्राप दिया. देव ज्यावेळेस कायनाला श्राप देतो, परमेश्वर ने जब काइन को श्राप दिया, त्यावेळेस काइन त्याला श्रापापासून मुक्त होण्यासाठी काही मार्ग विचारत नाही. तब काइन उस श्राप को मुक्त होने के लिए परमेश्वर से कोई मार्ग नहीं पूछता. काइन त्याला असं म्हणतो की हा माझ्यासाठी खूप मोठा दंड आहे. काइन परमेश्वर से कहते हैं मेरे लिए बहुत बड़ा दंड है. मी ज्यावेळेस भटकणारा होईल, जब मैं भटकूंगा बेजा, त्यावेळेस जर मी कोणाला सापडलो, उस समय अगर मैं किसी से तर लगेच मी ठार होईल. तो मैं तुरंत मर जाऊंगा. मग देवाने त्याला तो ठार होऊ नये यासाठी त्याला कोणीतरी सोबत असावं किंवा तो त्या ठिकाणी सापडल्यानंतर कोणत्या प्रकारे त्याची सुटका होईल याचा मार्ग सांगितला. परमेश्वर ने इसलिए उसको ये मार्ग दिया कि जब वो किसी के हाथ पड़े तो मरेगा, इसलिए उसके साथ कोई हो ऐसा मार्ग परमेश्वर मारू नये, कोणी त्याला मारू नये म्हणून त्याला खून दिली देवाने. परमेश्वर ने उसे कोई ना मारे इसलिए उसे कुछ चिन्ह दिया. देवाकडे क्षमा मागून श्रापापासून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी मागितला नाही. परमेश्वर के पास क्षमा मांगकर उस श्राप से मुक्त होने के मार्ग दिया. ज्याला आपण सर्वाइव्ह म्हणतो, सर्वाइव्ह म्हणजे ज्याला आपण कंटिन्यू जीवन कसं तरी जगणं ज्याला म्हणतो ते कायनाने मागितलं. काइन को सिद्ध किया था कि उसने जीवन कैसे जिया जाए ये उसने परमेश्वर से मांगा. पण त्यांनी श्रापापासून मुक्त होण्याचा मार्ग परमेश्वराजवळ नाही मागितला. श्राप से मुक्ति का मार्ग मैंने परमेश्वर से नहीं पूछा. आज सुद्धा मनुष्य जो आहे तो मनुष्य शैतानापासून श्राप असेल की तेव्हा देवापासून श्राप असेल या गोष्टीमध्ये जास्त अडकलेला आहे की मी माझं जीवन कंटणार आहे, म्हणजे मी काहीतरी चालवणार आहे कसं तरी. आज भी इंसान वो श्राप परमेश्वर से या शैतान से इसके बारे में सोचने के बजाय सिर्फ अपने जीवन को जैसे तैसे करके निकालना है इसके बारे में ज्यादा सोचता है. लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस श्रापाविषयी खोलवर शिकतो, आप समझे जब हम श्राप के बारे में जब गहराई से सीखते हैं, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे की जर देवापासून श्राप आहे किंवा जर शैतानापासून श्राप आहे, जगातला प्रत्येक श्राप तोडण्याचं सामर्थ्य परमेश्वराजवळ आहे. इस तब हम जब सोचेंगे गहराई से तब हमें पता चलेगा कि श्राप परमेश्वर से है या शैतान से. उस श्राप को तोड़ने के लिए जो सबसे बड़ी बल है वो हमारे पास है. पण तुम्हाला त्या श्रापाचं उगम
परमेश्वरापासून आहे की सैतानापासून आहे या गोष्टी समजल्या पाहिजे. लेकिन आपको शाप की उत्पत्ति परमेश्वर से या शैतान से इसके बारे में मालूमात होना जरूरी है. जोपर्यंत ते तुम्ही जाणू शकत नाही, जब तक आप उसके बारे में जानेंगे नहीं, तोपर्यंत ते तोडताच येणार. आप उसे तोड़ नहीं सकते. तुम्हाला माहिती आहे एक देवाचा सेवक होता एक परमेश्वर के दास थे आणि अलीशा त्याचं नाव. अलीशा उनका त्याचा एक अजून सेवक होता उनका भी एक नाम आणि त्याचं नाव होतं गेहजी. उनका गेहाजी का नाम था. गेहजी जो आहे तो गेहजी अलीशाद्वारे शापित झाला. जो गेहाजी था वो अलीशा के द्वारा शापित हुआ था. आणि गेहजीने काय केली, चूक केली अलीशाच्या विरोधात, देवाच्या विरोधात. गेहाजी ने परमेश्वर के विरुद्ध और अपने स्वामी के विरुद्ध उन्होंने गलती की. त्याला पैशाचा लोभ सुटला, पैसों का लोभ था आणि त्याच्यानंतर तो त्या लोभापोटी कारण अलीशा नंतर तो देवाचा सेवक झाला. अलीशा के बाद वो परमेश्वर के दास बनने वाला. झालं काय की गेहजीला पैशाचा लोभ सुटल्यामुळे गेहाजी को धन का लोभ हुआ उस वजह से आणि अलीशाने त्याला श्राप दिला. अलीशा ने उसे श्राप दिया. इथून पुढे तू कोडी होशील. इसके बाद तुम कोड़ी बन जाओ. जे कोड नामाला आहे ते तुला नाही. जो कोड नमान को था वो तुम्हें लगे. आणि खरंच तो कोडी झाला तिथून पुढे. और उसके बाद वो सच में कोड़ी बन गया. आणि त्या श्रापातून बाहेर, कारण हा श्राप जो आहे तो देवापासून होता. ये श्राप परमेश्वर से था. देवाच्या सेवकाने त्याला सांगितलं. परमेश्वर के सेवक ने उसे दिया. पण या श्रापाचं जे गमक आहे ते केवळ गेहजीला माहिती होतं. उसके निकलने का जो एक मार्ग था वो सिर्फ गेहाजी को मालूम. तशाच प्रकारे जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक जो व्यक्ती ख्रिस्ताजवळ येतो त्या माणसाला प्रत्येकाला समजलं पाहिजे की शापाचा उगम कशापासून आहे. उसी द्वारा आपको मुझे जो व्यक्ती परमेश्वर में उसे उस शाप की उत्पत्ति का कुठून या प्रकारच्या गोष्टीची सुरुवात झाली. सही रीति में कहां से उस चीज की तुमच्या जीवनामध्ये कदाचित आर्थिक आशीर्वाद नाही. आपके जीवन में आर्थिक आशीष नहीं. कदाचित तुम्ही आजारी आहात. शायद आप बीमार हैं. कदाचित तुमच्या घरामध्ये अशांती आहे, परिवारों में बार-बार अशांति आ रही है. कदाचित तुम्हाला लेकरू होत नाही. शायद आपके बच्चे नहीं हो रहे. कदाचित तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा समस्यांचा तुम्ही फेस करता की ज्या कधीच मिटत नाहीये. शायद आपके जीवन में ऐसे समय को समस्या जो कभी मिटती नहीं. तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये वारंवार एक सारखं जे पाप मी बाहेर काढायचा प्रयत्न करतो ते वारंवार येत राहतं पाप. आपको ऐसे लग रहा है मेरे जीवन में किसी पाप से मैं निकलने की कोशिश कर रहा हूं, पापाच्या चक्रामध्ये मी अडकलेलो आहे. उस पाप के विरुद्ध चक्र में मैं फंस गया हूं. आणि लक्षात घ्या या सगळ्याचा उगम तुम्हाला शोधला पाहिजे. आप सोचिए कि इस सब की जो उत्पत्ति है वो आपको सोचना चाहिए. उगम सापडत नाही तोपर्यंत त्यासाठी तुम्ही काय नाही करू शकत. जब तक उसका आपको उत्पत्ति मालूम नहीं तब तक आप उसके बारे में केवळ प्रार्थना करून हे तुटणार नाही. सिर्फ प्रार्थना से नहीं छूटेगा. केवळ देवाच्या सेवकाने हात तुमच्या डोक्यावर ठेवलेले हे तुटणार नाही. सिर्फ परमेश्वर के सेवक के आपके सर के ऊपर हाथ रखने से नहीं छूटेगा. बरेच लोक त्यांना असं वाटतं केवळ बायबल वाचल्याने हे तुटे. बहुत सारे लोगों को लगता है पवित्र शास्त्र पढ़ के ये टूट जाएगा. मी इथं बसल्याने येऊन तुटे. मैं यहाँ से बैठूंगा वो टूट जाएगा. सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ये सारी चीजें जरूरी पण है. या सगळ्या बरोबर त्याचा उगम शोधणं गरजेचं आहे. इन सब के साथ ही वो कहां से उत्पन्न हुआ है. परमेश्वर त्याच्या मागे आहे. क्योंकि परमेश्वर उसके पीछे. काय त्याच्या पाठीमागे सैतान आहे. क्या उसके पीछे शैतान है. काय त्याच्या पाठीमागे माझ्या अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत, माझ्या अशा कोणत्या चुका आहेत की ज्या गोष्टीमुळे हा शाप तुटला जात नाही. क्या ऐसे कोई चीज है जिसके पीछे मेरी खुद की गलती है जसं गेहजीने चूक केली आणि देवापासून तो शापित झाला. जैसे गेहाजी ने गलती की परमेश्वर से वो शापित. परमेश्वर तिथं काम करत नव्हता. परमेश्वर वहां पर कार्य नहीं किया. गेहजीने चूक केली आणि गेहजी त्यामुळे शापित झाला. गेहाजी ने गलती की वो खुद शापित हो गया. आता जसं काईनाने पाप केलं आणि मग परमेश्वरापासून तो शापित झाला. जैसे काईन ने पाप किया परमेश्वर से वो शापित हुआ. काईनाला जर त्याला उगम सापडला असता, काईन को अगर उसकी उत्पत्ति कहां से मालूम, काईनाला त्याचा उगम माहिती होता. काईन को उसको गेहजीला त्याचा उगम माहिती होता. गेहाजी को मालूम था वो कहां से उत्पन्न. कारण नंतर खूप वर्षानंतर सुद्धा गेहजी कोडीच राहिला होता. कई सालों बाद में गेहाजी वो कोड़ी ही बन गया. आणि केवळ त्यालाच नाही तर त्याच्या संतानाला सुद्धा कोड झालेलं होतं. सिर्फ उसे नहीं उसके बच्चों को भी वो कोड़ हो गया. जर त्याच्या संतानाला ह्या गोष्टी समजल्या असत्या, अगर उनके बच्चों को ये चीज मालूम होती या माझ्या गेहजीच्या पापामुळे ह्या गोष्टी आहेत, गेहाजी के पाप की वजह से ये हुआ है, तर निश्चित अर्थानं परमेश्वराला तोडण्यासाठी तो मार्ग पण सुचवला. वो निश्चित तोड़ने के लिए परमेश्वर से मार्ग. बऱ्याच लोकांना त्याचा मार्ग शोधायचा नाहीये. कई सारे लोगों को उसका मार्ग ढूंढना ही नहीं. त्यांना सोपं जीवन पाहिजे. उन्हें आसान जीवन जीना. आणि त्यांना असं वाटतं तुम्ही डोक्यावर हात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व. मुझे ऐसा लगता है सर कि आप सर के ऊपर हाथ रखो और सारी समस्या. मी दान देतो, माझा प्रॉब्लेम सॉल्व होईल. मैं भेंट देता हूं, मेरा समस्या हल हो जाएगी. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ये सारी चीजें जरुरी है. पण याच्याबरोबर तुम्हाला उगम शोधणं गरजेचं आहे. इसके साथ वो कहां से उत्पन्न है ये ढूंढना आपको जरूरी है. उत्पत्ती कशापासून आहे. वो जहां कहां से उत्पत्ति. परमेश्वराने भूमीला श्राप दिलेला आहे. परमेश्वराने भूमीला श्राप दिला. परमेश्वर ने उस भूमि को श्रापित किया आणि तो श्राप तसाच राहणार आहे. वो श्राप ऐसा ही रहेगा. पण जर समजा एखाद्याच्या जमिनीमध्ये जर पीक येत नाहीये, अगर किसी के जमीन पे वो भूमि उपज नहीं रही आणि त्या जमिनीला श्राप आहे परमेश्वरापासून, अगर उस जमीन को परमेश्वर की ओर से श्राप तर त्या श्रापाचा उगम जो आहे तो परमेश्वर आहे. उस श्राप का जो उत्पत्ति वो परमेश्वर आणि है. या गोष्टीसाठी त्याला देवाच्या चरणाजवळ जावं लागेल. इसलिए उन्हें
परमेश्वर के चरणों में जाना आणि जरूरी म्हणून है। इसाक ज्यावेळेस भूमीमध्ये पीक पेरतो, इसलिए जब इसहाक जब अपने भूमि में पे बीज जे बोता उत्पत्तीच्या है, पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्ति की किताब में लिखा है, त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाच्या सामर्थ्याने त्याच्या भूमीला 100 पट पीक आलं. वहां पर लिखा है परमेश्वर की सामर्थ्य से उसकी भूमि को 100 गुना पीक आया था। ती जमीन नापीक जमीन होती, जो जमीन कभी उपज नहीं तिथं देती कुठल्याही प्रकारचं पीक येणं शक्य इसी नव्हतं. तरह का वहां पर उपज आना पण था नहीं। परमेश्वरापासून त्या गोष्टी आहेत, परमेश्वराने ते केलेलं आहे, ही गोष्ट इसाकाने जाणली होती. परमेश्वर की ओर से परमेश्वर ने किया, ये चीज को इसहाक ने जाना। तो तोडण्यासाठी कुठल्या माणसाकडेच गेला नाही, तो शाप वो तोडण्यासाठी. शाप तोड़ने के लिए किसी इंसान के पास नहीं गया, वो परमेश्वर के पास आणि गया देवाने तो तोडला और परमेश्वर ने शाप को आणि तोड़ा त्याला 100 पट पीक. और उसे 100 गुना पीक जी दिया। जमीन काटेकुसळे देणार आहे, ती त्याला 100 पट पीक देते. जो जमीन बिल्कुल खराब थी, नापीक थी, उसे परमेश्वर ने उपज दिया। लक्षात घ्या, श्राप तोडण्यासाठी तुम्हाला आणि मला उगम शोधणं जास्त गरजेचं आपको आहे. और मुझे उस श्राप को तोड़ने के लिए उसका जो उत्पत्ति कहां से वो ढूंढना जरूरी है। हालेलुया. हालेलुया। लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस या गोष्टी आपण शोधत नाही. समझे कि कई बार इन चीजों को ढूंढते ही नहीं। आणि यहोशुवा असेल, येशू ख्रिस्त असेल किंवा परमेश्वर असेल, या ज्या ज्या ठिकाणी श्राप दिला गेला त्या त्या ठिकाणी तो श्रापाचा उगम होता, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. यहोशुआ है, परमेश्वर है, यीशु मसीह, जो जहाँ पर श्राप दिया गया उसका उत्पत्ति कहां से था उन लोगों को मालूम था। बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव विनाकारण श्राप देतो. कई सारे लोगों को लगता है परमेश्वर ऐसे ही श्राप देते हैं। देव विनाकारण ह्या जगात काहीच काम करत नाही. परमेश्वर बिना मतलब के कुछ भी नहीं करते। कोणत्याही प्रकारे विनाकारण कोणताही श्राप तो देत नाही. किसी बिना मतलब के परमेश्वर कभी भी श्राप नहीं देते। सैतानाशी तुम्ही अटॅच असाल किंवा सोडलेले असाल शैतान के साथ अगर आप जुड़े हुए हैं तर तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकली सैतानापासून येणाऱ्या बऱ्याच गोष्टी घुसल्या जातात. तो बहुत सारी चीजें शैतान की ओर से आपके जीवन में आती है। तुम्हाला माहिती आहे, आज इस्रायल राष्ट्र खूप आशीर्वादित आहे. आज आप जानते हैं इसराइल जो देश है वो बहुत आशीषित है। कधी काळी त्यांच्या भूमीमध्ये काहीच पीक येत नव्हतं. एक कई ऐसे जमाना था जब वहां पर उनकी भूमि उपज ही नहीं अनुवाद देती। 28 जर तुम्ही वाचला तर जे श्राप त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, अनुवाद 28 मध्ये श्राप पण लिहिले व्यवस्था विवरण 28 में उसके बारे में लिखा गया है। आणि जे श्राप त्यांना देवाने सांगितले होते की हे येतील, जो श्राप परमेश्वर ने कहा था कि उनके ऊपर आएंगे, त्या सगळ्या श्रापांचा उपभोग त्यांनी घेतला. वो सारे श्राप उनके ऊपर आए, उन्होंने उनको देखा। पण उन्होंने कधी घेतला? राजांच्या काळामध्ये. राजे जे होते ना, ज्याला आपण सिदकिया म्हणतो, सिदकिया राजाच्या काळात शेवटचा राजा होता सिदकिया. सिदकिया जो राजा था उनके दौर में उन्होंने उसका उपभोग लिया। सिदकिया राजानंतर यिर्मया, यहेजकेल वगैरे हे संदेश होते. त्या काळात 70 वर्षासाठी इस्रायल राष्ट्र पूर्णपणे बंदिवासात गेलं होतं. सिदकिया राजा आखिरी था, उनके बाद जब अलग अलग परमेश्वर के भविष्य वक्ता थे, नबी थे, उन काल में 70 साल के लिए यरूशलेम उस गुलामगिरी में गए। पण ज्या वेळेस ते 70 वर्षानंतर बंदिवासातून पुन्हा परत आले, जे आपण एजरा आणि नेहम्यामध्ये वाचतो, वो फिर से एक बार जब उस बंदिगृह से क्षमा कीजिए उस गुलामगिरी से जब वापस आए तब बंधवायचे बाहेर आहे. बंधुआ से बाहर आए जब एजरा और नेहम्या ये चीजों को हम जानते आणि हैं। त्या दोन्ही पुस्तकांच्या मध्ये तुम्हाला इस्रायल लोक परत एकदा यरूशलेम आणि इस्रायल राष्ट्रामध्ये येऊन राहिलेली वाचायला मिळेल. तुम्ही घरी जाऊन वाचू वो शकता. दोनों किताबों में पढ़ सकते हैं कि तब वापस वो इस्राएली थे, वो इस्राएल और यरूशलेम में आकर फिर से बस गए थे। पण त्या ठिकाणी आपल्याला परत पाहायला मिळतं की तिथून पुढे इस्रायल राष्ट्राने किंवा त्यातल्या कोणत्याच लोकांनी कशाही प्रकारे देवाच्या विरोधात, म्हणजे ज्याला आपण अन्य देवांची सेवा करणं म्हणतो, ते कधीच केलं नाही. बट वहां पर हमें ये देखते हैं कि वहां उस समय के बाद इसराइल लोगों ने कभी भी पराये भगवानों के, उनके देवताओं की कभी सेवा नहीं की। कारण त्या लोकांना श्रापाचा उगम समजला. क्योंकि उन लोगों को श्राप की जो उत्पत्ति तो उन्हें मालूम था। श्राप नेमका कुठून आलेला हे त्यांना कळलं. श्राप कहां से आता है उन्हें मालूम होगा। आणि ज्या भूमीमध्ये कधीच पीक येणार नाही, जो भूमि उपज नहीं देती थी, जे लोक दुसऱ्यांसाठी हास्यास्पद झाले होते, जो लोग औरों की हंसी का कारण बन गए लोक थे, त्यांना हसत होते, ते बंदिवासात असल्यामुळं. लोग उन्हें हंसते थे क्योंकि वो बंधुआ में थे। आज त्या देशामध्ये ती जमीन सुपीक जमीन आहे. आज उस देश में वो जमीन बहुत उपज दे रही है। आज ती जमीन जी आहे ती आशीर्वादित जमीन आहे. आज वो जमीन है वो आशीषित है। ज्याला लोक हसत होते त्याला आज त्या देशाला लोक घाबरतात. जो जिस लोग जिसकी हंसी उड़ाते हैं पर लोग उसे डरते हैं। त्यांच्या टेक्नॉलॉजी त्याला भीती वाटते. उसकी जो तकनीक है लोगों को उनसे डर लगता त्याच्याजवळ है। असलेल्या गोष्टी आश्चर्यचकित गोष्टी आहेत. उनके पास जो चीज है वो बहुत आश्चर्यचकित कारण है। त्याच्यानंतर कधी त्यांनी देवाला सोडलं नाही. उनके बाद उन्होंने कभी परमेश्वर को नहीं छोड़ा। कधीच त्या श्रापाचा उगम जे आहे ते कधी ते विसरले नाही. वो उस श्राप की जो उत्पत्ति है वो कभी भूले नहीं। कधी त्याला माहिती होतं की नेमका आशीर्वादाचा उगम काय, श्रापाचा उगम. उन्हें मालूम था कि आशीष और श्राप का एग्जैक्टली उसका उत्पत्ति कहां से हुआ है। ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना, त्या दिवशी तुम्ही देवाला कधी सोडणार. आमीन। जिस दिन आपको ये पता चलेगा कभी आप परमेश्वर को नहीं छोड़ेंगे। लक्षात घ्या, त्यांना हे कळालं म्हणून ते आज आशीर्वादित आहे. उन्हें ये चीज पता चली इसलिए वो आशीष है। यहुदी माणूस किंवा जो येशू ख्रिस्त
देवावर विश्वास ठेवतो तो मनुष्य जगात कुठेही असू द्या तो आशीर्वादित व्यक्ती आहे. यहूदी जो परमेश्वर के ऊपर विश्वास करते हैं दुनिया के किसी भी जगह में वो आशीषित तो है. कोणत्याही अन्य देवाची सेवा करत नाही. वो किसी अन्य देवताओं की सेवा नहीं करते. कुठल्याही प्रकारे त्याचं वाईट कामामध्ये हालेलुया. या तुम्हाला समजलं पाहिजे की श्राप कशापासून. आप समझिए कि श्राप कहाँ से. तुम्ही समजू नका, केवळ असं म्हणू नका की सैतानापासून आलेलं आहे. आपण सगळं काय जे काय उचलतो ते सगळं सैतान घेऊन टाकतो. सिर्फ ये मत कहिए कि ये चीज शैतान की ओर से, कुछ भी गलत है तो हम कहते हैं कि शैतान की ओर से है. सैतानापासून श्राप येतात ही गोष्ट खरी आहे. शैतान से श्राप आता है, बात सच है. पूर्वजापासून श्राप येतात हे खरं आहे. पूर्वों से श्राप आते हैं, ये भी सच है. हे पण सत्य आहे की पिढीजात काही श्राप असतात ही पण गोष्ट खरी आहे. हमारे पीढ़ी से जो श्राप आते हैं ये भी बात सही है. तुम्हाला समजलं पाहिजे नेमकं कशामुळे आहे. लेकिन आपको समझना है कि वो सही में है कहाँ तुमच्या चुकांच्यामुळे आहे. आपकी गलती की वजह से, पापात आहात त्यामुळे आहे. किसी पाप में उस वजह से, चूक करतात त्याच्यामुळे आहे. क्या आप गलत कर इस वजह से, काही चुकीचे निर्णय आहेत त्याच्यामुळे आहे. क्या आपकी गलत निर्णय की वजह से. देवाने त्या गोष्टी शापित केलेल्या आहेत. परमेश्वर ने कोई शापित किया है. पूर्वजापासून ते चालत आलेलं आहे. पुरखों से वो चलते आ रहे हैं. कदाचित सैतानापासून ते आहे. या शायद वो शैतान की ओर से है. गोष्टी तुम्हाला शोधल्या पाहिजे. ये चीजों को आपको ढूंढना जरूरी है. जर सापडलं नाही तर देवाच्या शरणाजवळ बसलं पाहिजे. अगर आपको नहीं पता चले तो परमेश्वर देवाला विचारलं पाहिजे की प्रभू हे कुठून आहे. परमेश्वर से पूछे प्रभू ये कहाँ से मला आया, उगम दाखव. ये कहाँ से उत्पत्ति दाखव, मुझे कहाँ से, मला ती बंधनं तोडायची, मुझे वो बंधन, मला त्याच्यातून बाहेर मुझे यायचं. उससे बाहर निकलना. माझ्या जीवनामध्ये परत अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत यासाठी मला प्रयत्न मेरे करायचे. जीवन में ऐसी चीजें ना रहे इसलिए मुझे प्रयत्न मला करना है. आशीर्वादित जीवन मुझे जगायचं. आशीषित जीवन जीना है. हास्यास्पद आहे पण दुसऱ्यांसाठी मला उदाहरण मैं बनायचं. हंसी का कारण बना, औरों के लिए मैं एक आशीष का कारण बनना जर चाहता हूँ. तुम्हाला उगम समजलं तर तुम्ही हे करा. अगर आपको उसकी उत्पत्ति पता चले तो आप ये जरूर करें. नाही तर तुम्ही हे करू शकत नहीं तो आप नहीं कर पाएंगे. लक्षात घ्या, देव जशा प्रकारे श्रापाच्या गोष्टी सांगतो तशा प्रकारे आशीर्वादाच्या गोष्टी पण बोलतो. जैसे परमेश्वर श्रापों के बारे में बताते, आशीषों के बारे में भी बताते. मत्ती सुसमाचार 21वां अध्याय 19 मत्ती सुसमाचार उसका 21 अध्याय 19वां वचन. मत्ती सुसमाचार 21 अध्याय उसका 21 अध्याय 19 वचन. सड़क के किनारे अंजीर का एक पेड़ देखकर वह उसके पास गया और उसके पत्तों को छोड़ उसमें और कुछ न पाकर उससे कहा, अब से तुझ में फिर कभी फल न लगे, और अंजीर का पेड़ तुरंत सूख गया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी काय सांगितलं, येशू ख्रिस्ताने झाडाला काय दिला? झाडाला शाप दिला. काय दिला झाडाला? शाप दिला. यीशु मसीह ने उस पेड़ को शाप दिया. आणि काय म्हणत होतो की इथून पुढे तुला कधीही फळ येऊ नये, आणि त्याच्यानंतर ते झाड पूर्णपणे सुकून गेले. इसके बाद तुम्हें कभी फल नहीं आएगा, वो पेड़ तुरंत सूख गया. आणि त्याच्यानंतर मत्ती सुसमाचार 14 मध्ये 19 वचन वाचा. 14-19 में लिखा है, तब उसने लोगों की घास पर बैठने को कहा और उन 5 रोटियों और 2 मछलियों को लिया और स्वर्ग की ओर देखकर धन्यवाद किया और रोटियां तोड़ कर लोग चेलों को दी और चेलों ने लोगों को. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. दो अलग-अलग चीजें यहाँ पे हम देखें. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानी ज्या मल्टीप्लाय केलेले किंवा वाढवलेलं आहे. यहाँ पर एक आशीर्वाद यीशु मसीह ने आशीषित करके उसके बहुगुणित किया है. आणि तो 5 भाकरी आणि 2 मासे होते त्यांच्याजवळ. 2 रोटी 5 रोटी और 2 मछलियां थी उनके पास. आणि त्यांनी वरती हात केला आणि त्याने आशीर्वादित केलं आणि सर्व लोकांना वाटल्या. उन्होंने स्वर्ग की ओर हाथ दिखाकर उसे आशीषित किया, सब लोगों को दिया. आणि त्या ठिकाणी बायबल सांगते की 5000 पेक्षा जास्त माणसं जीवन तृप्त झाले. वहां पर पवित्र शास्त्र लिखते हैं 5000 से ज्यादा पुरुषों ने वहां पर खाकर तृप्त हो गए. आणि दुसरं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी अंजीराचं झाड आहे. दूसरा जो जहाँ पर दिखाया गया कि वहां पर एक अंजीर का पेड़ है. आणि त्या झाडाला येशू ख्रिस्त शाप देतो. उस पेड़ को यीशु मसीह शापित करते हैं. असं म्हणतो की आजपासून तुला कधीच फळ येणार. ऐसे कहते इसके बाद तुम कभी फल नहीं आणि खाओगे. झाड लगेच सुकतं. और वो पेड़ तुरंत सूख जाता है. हालेलुया. 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये ते सामर्थ्य होतं श्राप आणि आशीर्वाद देण्याचं. यीशु मसीह के मुख में वो सामर्थ्य है कि वो श्राप और आशीष दोनों दे. तुमच्या मुखामध्ये सुद्धा त्या प्रकारचं सामर्थ्य आहे. आपके मुख में भी वैसा ही सामर्थ्य है. ज्या वेळेस तुम्हाला श्रापाचा उगम समजेल त्यावेळेस तुम्ही योग्य ठिकाणी योग्य शब्द बोलू लागता. जिस समय आपको श्राप की उत्पत्ति पता चलेगी, सही जगह सही आप शब्द अपने मुख से शब्द निकालेंगे. बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. कई सारे बार हम ऐसी चीजों को नहीं करते. रोमकरसपत्र 12 अध्याय 14 वचन. रोमी की किताब उसका 12 अध्याय उसका 14 वचन. अपने सताने वालों का आशीष दो और आशीष दो, श्राप न दो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 हालेलुया.
या ठिकाणी आशीर्वाद द्यायला सांगितलेला, श्राप द्यायला सांगितलेला यहाँ पर आशीष देने के बारे में बताया, श्राप देने के बारे में। तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये आशीर्वादाचं आणि श्राप देण्याचं दोन्ही सामर्थ्य आहे। आपके और मेरे, हम दोनों के मुख में आशीष और श्राप आता ते कोणाच्या मुखामध्ये आहे? और वो किसके मुख में? जो श्रापापासून मुक्त झाला त्याच्या मुखामध्ये। जो श्राप से मुक्त है उसके मुख में। काय तुम्ही आणि मी सगळेजण मुक्त झालेलो आहोत? क्या आप और मैं सब श्राप से मुक्त हो गए हैं? मुक्त झाला का तुम्ही? क्या आप और मैं मुक्त हो गए? मला प्रश्न विचारा, तू श्रापापासून मुक्त झालास का? अपने पड़ोसी के श्राप से आप मुक्त हो गए? बऱ्याच लोकांना शंका असेल, कई सारे लोगों को, बऱ्याच लोकांना असं वाटतं अरे खरंच काय प्रश्न आहे माझ्या जीवनात। कई सारे लोगों को संदेह, उनके सवाल आते हैं सच में ऐसा है? कलस्से दुसरा अध्याय, कलस्से दुसरा अध्याय 14 आणि 15 वचन। कलस्से दुसरा अध्याय 14-15। आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले, वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले। त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयसो करून त्यांचे उघड प्रदर्शन केले। कलोसियों की किताब दूसरा अध्याय उसका 14-15 वचन। और विधियों का वह लेख जो हमने नाम पर और हमारे विरुद्ध में था मिटा डाला, और उसे क्रूस पर कोड़ों कीलों से जलकर सामने से हटा दिया, और उसने प्रधानताओं और अधिकारों के ऊपर से उतारकर उनका खुल्ला तमाशा बनाया, क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। लक्षात घ्या, तुम्हाला उगम समजलं शापाचा नेमकं काय आहे तो। अगर आप यहाँ पे पता चले, आता तुम्हाला आपको अगर इस बात का पता चले तो शाप का उत्पत्ति कहाँ से है? आता तुम्हाला ही पण गोष्ट समजली पाहिजे की माझ्या मुखामध्ये सामर्थ्य आहे। अब आपको ये भी बात समझनी जरूरी है कि आपके मुख में वो सामर्थ्य है। आणि त्याच्याबरोबर ही पण गोष्ट समजली पाहिजे, उसके बाद ये भी बात समझना की जरूरी है मी मुक्त झालेला व्यक्ती आहे। मुक्त हो गया ऐसा व्यक्ति हूँ। पण कोण मुक्त झालं? लेकिन मुक्त कौन हुआ है? ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावरती, जो माझ्या पापांसाठी क्रूस खांबावरती मारला गेला, गाडला गेला, मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, याच्यावर ज्यानं पूर्ण विश्वास ठेवलाय तो। ऐसा व्यक्ति जिसने यीशु मसीह के ऊपर, जिन्होंने विश्वास किया परमेश्वर मेरे लिए मारे गए, गाड़े गए और 3 दिन बाद फिर से जिंदा हुए, जिसने इस चीज पर विश्वास किया वो व्यक्ति मुक्त हो गया। प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन या ठिकाणी असं सांगतंय, क्योंकि परमेश्वर का वचन ऐसे कहता है की येशू ख्रिस्ताने तुमचे माझे सगळे श्राप, म्हणजे जे ऋणपत्र होतं, म्हणजे जे आपल्यावरती श्रापाचं एक बंधन होतं, ते सगळं बंधन क्रूसावरती येशू ख्रिस्ताने तोडलं। वचन लिखता है परमेश्वर यीशु मसीह ने आपके और मेरे ऊपर सारे श्राप के जो बंधन थे उसे क्रूस पर तोड़ दिया। प्रत्येक बंधन क्रूसावरती तोडलं गेलं, हर एक बंधन क्रूस पे तोड़ा गया है, प्रत्येक श्राप क्रूसावरती तोडलं गेलं। श्राप क्रूस पर तोड़े गए। जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही माझ्या जीवनामध्ये, जब तक आप उसे अपने जीवन में नहीं स्वीकारते, जोपर्यंत मी ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये लागू करत नाही, मसीह को अपने जीवन में लागू नहीं करता, त्याची वचनं जोपर्यंत लागू करत नाही, वचनों को मैं लागू नहीं करता, जोपर्यंत तारण माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तारण मिळत नाही मला, जब तक मुझे सही रीति से उद्धार मेरे जीवन में नहीं होता, तोपर्यंत ते जे करार, तो जो करार आहे तो करार माझ्या जीवनामध्ये लागू होत नाही, तब तक वो करार मेरे जीवन में लागू नहीं होगा। कारण ख्रिस्ताची खऱ्या अर्थाने जोडणं आणि वरवर जोड याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। क्योंकि ख्रिस्त से सही रीति से जुड़ना और सिर्फ देखने के लिए जुड़ना, इसमें बहुत अंतर है। लोकांना येशू ख्रिस्त आशीर्वाद देणारा म्हणून माहिती आहे, क्योंकि लोगों को यीशु मसीह से आशीष देने वाले, त्यांना माहिती आहे की शैतानाच्या बंधनापासून मुक्त करतो, उन्हें मालूम है वो शैतान के बंधन से मुक्त करते हैं, त्यांना माहिती आहे पैसा देतो, उन्हें मालूम है वो धन देते हैं, त्यांना माहिती आहे बंगला देतो, उन्हें मालूम है बंगला देते हैं, त्यांना माहिती आहे गाडी देतो, उन्हें मालूम है वो गाड़ी भी देते हैं, त्यांना माहिती आहे लेकरू नसेल तर लेकरू देतो, उन्हें मालूम है कि संतान है तो संतान चर्चमध्ये आले की लग्न होतं, कलीसिया में आते तो शादियां होती है, एवढंच राहिलेलं फक्त। इतना ही बचा है। कोणाला श्रापामध्ये खोलवर जायचं किसी को श्राप की गहराई में जाना, या सगळ्या गोष्टीचं गमक श्रापात असू शकतं, लेकिन आपको मालूम है सारी चीजों का मूल है वो शायद श्राप में भी छुपा हो सकता है। तुटले तर या सगळ्या गोष्टी मुक्त होऊ शकतात। आमेन। श्राप टूट गए तो सारी चीजों से मुक्त हो जे जाए। काही तुम्हाला हवा असेल येशू ख्रिस्तापासून, देवापासून, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मुक्त होऊ शकतात। जो चीज आपको यीशु मसीह से चाहिए वो इसकी वजह से आप उससे मुक्त हो सकते हैं। खरं तारण प्राप्त झालं पाहिजे, लेकिन सही रीति से हमारा उद्धार होना जरूरी है। बऱ्याच लोकांना खरं तारणच नाही मिळालं, बहुत सारे लोगों को सही रीति से उद्धार हुआ नहीं, कारण ते त्या तारणापासून बरेच लोक लाभ आहे, क्योंकि वो उस उद्धार से कई त्यांना असं वाटतं मी ख्रिस्तामध्ये आहे, चला ठीक आहे, माझं जीवन अशाच प्रकारे चालू आहे, मुझे लगता है मैं मसीह में तो मेरा जीवन ऐसे ही चल रहा है। चर्चमध्ये जातो, गीत गातो आणि मग काहीतरी मी बायबल वाचतो, काहीतरी माझी प्रार्थना असते, बस एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तर अजून काय लागतं। मैं कलीसिया में जा रहा हूँ, गीत गाता हूँ, कभी कभी वचन पढ़ता हूँ, कभी कभी दुआ करता हूँ, तो इससे मुझे और अधिक क्या चाहिए। लक्षात घ्या, तारणार म्हणून व्यक्तिगत ख्रिस्ताला स्वीकारलं गेलं पाहिजे। अगर आपको सच में उद्धार पाना है तो अपने व्यक्तिगत रीति से यीशु मसीह को स्वीकार किया बात होना मुखाने कबूल केलं पाहिजे, अपने मुख से कबूल करना। गलातीकरास पत्राचा 15वा अध्याय 3ऱ्या वचनाप्रमाणे येशू माझ्यासाठी आला जगामध्ये,
मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, या वचनावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. कोरिन्थियों की किताब से आपको ये चीज मानना जरूरी कि यीशु मसीह मेरे लिए धरती पर आए, मारे गए, गाड़े गए, 3 दिन बाद फिर से जीवित हुए आणि त्याच्याच जीवनावरची श्रापाची बंधनं येशू ख्रिस्ताने तोडलेली आहेत. उसी के जीवन के ऊपर जो श्राप के बंधन थे उसे यीशु मसीह ने तोड़ा है. आता तुम्हाला ही गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये कबूल करायची. अब ये चीज आपको अपने जीवन में कबूल आणि ज्यावेळेस तुम्ही हे कबूल कराल, जब इस बात को कबूल करेंगे आणि तुम्हाला श्रापाचा उगम समजेल, आप श्राप की उत्पत्ति पता चलेगी, त्यावेळेस तुम्ही श्रापाला आज्ञा देऊ लागला. उस समय आप श्राप को आज्ञा देंगे. ज्यावेळेस अंजीराच्या झाडाला येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली, उस अंजीर के पेड़ को यीशु मसीह ने आज्ञा दी, श्राप दिला तेव्हा, उसे श्राप दिया आणि ते झाड वाळून गेलं और वो सूख गया. आणि जशा प्रकारे येशू ख्रिस्ताने मार्काचा अध्याय 16व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, जैसे मरकुस की किताब 16 में लिखा है, जो कोणी विश्वास ठेवतो, जो भी विश्वास रखता है, त्याच्याबरोबर ही चिन्ह असत जाते, उसके साथ ये अलग चिन्ह होते हैं. ही चिन्ह तुमच्या बरोबर पण असतात. और ये चिन्ह आपके साथ भी रहेंगे. बरीच लोक त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये स्वीकारत नाही. लेकिन कई सारे लोग उन चीजों को अपने जीवन में स्वीकारते नहीं. त्यांना असं वाटतं मी दारू पिणार आणि मग माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. उन्हें लगता है कि मैं शराब पीऊंगा, मेरे जीवन में होना है. मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं काम करणार नाही, माझ्या जीवनात असलं पाहिजे. अपने जीवन में गलत करूंगा, मेरे जीवन में होना जरूरी है. श्राप तोडणं इतकं सोपं नाहीये. श्राप को तोड़ना इतना आसान नहीं है. आशीर्वाद मागणं सोपं आहे, आशीषों को मांगना आसान है, पण श्राप सहज नाही तुटत. श्राप ऐसे आसानी से नहीं टूटता. कारण श्राप तुटले की तुम्ही सगळ्या बंधनातून बाहेर येता. हे देवाला शैतानाला माहिती आहे. जैसे श्राप टूटते तो आप उससे तुरंत निकल आते हैं. परमेश्वर शैतान हे दोघांनाही माहिती आहे, लक्षात घ्या. ये दोनों को मालूम है. आणि शैतान सहजासहजी ते तोडू देत नाही. शैतान आसानी से उसे तोड़ने नहीं. तुम्हाला त्याचा उगम समजू देत नाही. जैसे आपको उसको उत्पत्ति पता नहीं चलने देगा, भ्रमात ठेवायचं तो काम करतो, हमेशा आपके भ्रम में रखेगा आणि लोकांना त्या भ्रमामधून तो बाहेर येऊ देत नाही. लोगों को उस भ्रम से बाहर निकालते नहीं. त्याला माहिती आहे की विश्वास ठेवल्याने याची बंधनं तुटणार आहे. मालूम है विश्वास रखने से इसके त्याला बंधन माहिती आहे टूटेंगे. याचं सामर्थ्य समजल्याने याची बंधन तुटणार आहे. मालूम है सामर्थ्य समझने के बाद इसके बंधन टूटेंगे. त्याला ठाऊक आहे की याला उगम समजल्याने याची बंधनं तुटणार आहे. मालूम है जब उसे उत्पत्ति पता चलेगी तो इसके बंधन से वो निकल म्हणून तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर येऊ देत. इसलिए वो आपको उससे बाहर निकालने. म्हणून इस्रायल लोकांना 70 वर्ष बंदिवासात गेल्यानंतर या गोष्टीचा उगम झाला की नेमका आम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आहे. इसलिए इस्राएली जब 70 साल बंधुआई में थे तब उन्हें पता चला इसकी उत्पत्ति कहां है. रडू लागले आणि यरूशलेमच्या दिशेला खिडकी उठून प्रार्थना करू लागले. तब वो यरूशलेम को देखकर दुआ करने लगे आणि त्यांना ते परमेश्वराला विनवू लागले की प्रभू आम्हाला परत तिथे घेऊन जा. परमेश्वर से विनती करने लगे प्रभु यीशु मसीह प्रभु हमें फिर से वहां लेके जाए. ते तिथे राहत होते तोपर्यंत त्यांना देवाचे आशीर्वाद, श्राप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही देणे नाही. जब तक वहां पर रहे थे परमेश्वर से श्राप आशीष इन चीजों से उन्हें कोई लेना देना नहीं. देवाचे सेवक जे यशया आहे आणि त्याच्याबरोबर इर्मिया सुद्धा त्याचा मधला बराचसा काळ जो आहे तो लोकांना शिकवण्यात गेला. परमेश्वर के जो दास थे यशया और इर्मिया का भी कुछ समय था जो लोगों को सिखाने में गया. ओरडून माझ्यासारखं ते संदेश देत होते. मेरे जैसे वो चिल्ला के संदेश लोकांच्या घरी जाऊन सांगत होते हे करू नको. लोगों के घर में जाके कह रहे थे कि अनुवादाच्या 28 मध्ये लिहिलेले सगळे श्राप येतील तुझ्यावर. समझ में जो लिखे श्राप वो सारे आपके ऊपर आ जाएंगे. लोक इर्मियाला दगड मारायचे. लोग इर्मिया को पत्थर मारते. बेडा माणूस आहे. कहते पागल इंसान. देवाच्या गोष्टी सारखं सांगत परमेश्वर की बातें बार-बार बता. देवाचं बाळक आज सांगतो ना लोकांना वाटतं हा का आम्ही ऐकलं नाही सगळं, तू काय आम्हाला विचार. परमेश्वर दासन के लोगों को लगता है हमें सब बारे में और आशीर्वादाचं सांग. आशीषों के बारे में बोलिए. पगार कसा वाढणार ते सांगा. मेरे पगार कैसे बढ़ेगा इसके बारे में बताइए. बोनस कसा दिवाळीला मिळणार. बोनस कैसे मुझे मिलेगा इस बारे में बताइए. मी कधी ड्रेस खरेदी करणार हे सांगा. मैं नए कपड़े कब खरीद करूंगा ये बताइए. सोनं कधी खरेदी करणार. सोना कब खरीदूंगा ये बताइए. लोकांना श्राप आशीर्वाद या गोष्टी लोकांना समजून घ्यायचा नाही. लोगों को श्राप और आशीर्वाद के बीच का अंतर मालूम करने की जरूरत नहीं पड़ रही. कोण ऐकायची सवय झाली. उन्हें सिर्फ मीठा सुनने की आदत पड़ी. यिर्मयाचा शब्द ऐकायचा नाही. यिर्मया का शब्द किसी को नहीं सुनना है. पण तुम्हाला माहिती आहे 70 वर्ष बंदिवासात गेल्यानंतर हे जागे झाले. लेकिन आप जानते 70 साल बंधुआई में रहने के बाद वो जग गए. मग त्यांना यिर्मया आठवला. फिर उन्हें यिर्मया की याद आई. मग त्यांना यशाया आठवला. उन्हें फिर यशाया याद आ गया. मग त्यांना परमेश्वर आठवला. उन्हें परमेश्वर याद आ मग गया. त्यांना मंदिर आठवलं. तब उन्हें परमेश्वर का मंदिर याद आ गया. ती त्या ठिकाणची आराधना आठवली. उन्हें वहां की आराधना याद आ गई. तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर त्यांनी बरेच प्रयत्न केले मंदिर बांधण्यासाठी. उसके बाद कई प्रयत्न किए उस मंदिर को फिर से पुनर्निर्माण करने के. अजून प्रयत्न करतायत ते. अभी भी वो कर रहे हैं. आणि अजून प्रार्थना करतात की प्रभू आम्हाला परत ती प्रार्थना परत ते मंदिरामध्ये प्रार्थना चालू करा. वो अभी भी दुआ करके प्रभु हमें फिर से उस मंदिर में आपकी आराधना करनी है. अजून देवाला होऊ दिलं नाही. परमेश्वर ने अभी भी होने नहीं दिया है. बरेच लोक ह्या गोष्टीविषयी गंभीरच नाही. कई सारे लोग इसके बारे में गंभीर है ही नहीं. तुमच्याजवळ आशीर्वाद आहे, आनंदाची गोष्ट. आपके पास आशीष है, अच्छी बात है. पण तुम्ही श्रापाविषयी सावध पाहिजे. श्राप के विषय में आपको सावधान रहना. तुम्ही आशीर्वादित होण्याविषयी दुःख नाही मला. आशीषित होने की वजह से मैं दुखी नहीं हूँ. तुम्ही आशीर्वादित आहात, आनंदाची गोष्ट. आप आशीषित है, आनंद की बात है. बायबल असं सांगतं, पवित्र शास्त्र कहता है जर तू धावत आहेस
अगर आप दौड़ रहे हैं, तुला असं वाटतं की तू उभा आहेस, आपको लग रहा है आप खड़े हो, तर पडू नये म्हणून सांभाळ. तो गिरो नहीं, इससे सावधान हो. बरीच लोक आशीर्वादित आहेत, त्याचा आनंद आहे त्यांना. कई सारे लोग आशीषित तो उन्हें आनंद है, चांगली गोष्ट आहे तुम्ही आनंदित आहात, अच्छी बात है कि आप आनंदित हो, पण तुम्ही सावध पाहिजे. लेकिन आपको सावधान रहना जरूरी ते है. श्राप आहे, वहाँ पर श्राप भी है. कारण देव सांगतो, देव वचनामध्ये सांगतो परमेश्वर वचन में कहते की हैं मनुष्याजवळ दुःख आणि सुख आणि दोघे शेजारी शेजारी ठेवले. परमेश्वर के दुख और सुख परमेश्वर के कशासाठी दुःख आणि सुख शेजारी शेजारी ठेवले? पास अलग अगल बगल में क्यों रखा है? त्याला देवाची आठवण राहिली, ताकि वो परमेश्वर की याद रहे, देवाचं भय राहिलं पाहिजे त्याच्यात. परमेश्वर का भय उनके जीवन में होना नाही चाहिए. जर आनंदी आनंद आणि सगळ्या गोष्टी देवाला विसरून गेली नहीं तो तर आनंद में सारे इस्राएल लोग परमेश्वर को भूल गए थे. असं होऊ नये यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. ऐसा हो नहीं, इसलिए आपको म्हणून देव तुम्हाला श्रापाची पण जाणीव करून देतो. इसलिए परमेश्वर आपको शाप के बारे में भी आशीर्वादाविषयी तुम्ही खूप ऐकलंय, आशीषों के बारे में आपने बहुत सुना है, म्हणून शापाविषयी पण ऐका. शाप के विषय में भी सुनिए. श्राप हा लक्षात घ्या देवापासून सुद्धा येतो, श्राप के परमेश्वर की ओर से भी आता है सैतानापासून पण येतो, और शैतान की ओर से भी, पूर्वजांपासून येतो, अपने पुरखों से भी होता है, पिढीजात श्राप येतो, अपने पीढ़ी दर पीढ़ी से भी वाईट होता है. कृत्यांच्यामुळे श्राप येऊ आपके शकतो. गलत कार्यों की वजह से भी श्राप दारू आता है. श्राप घेऊन येऊ शकते, आपकी शराब श्राप लेकर आ सकती तंबाखू श्राप घेऊन येऊ है, शकते, तंबाकू ज्यादा श्राप लेकर आ व्यभिचार सकता श्राप घेऊन येऊ है, शकते, व्यभिचार श्राप को लेकर हे आता पण श्राप घेऊन येऊ है, शकते. मोबाइल की श्राप को लेकर आ सकता है. सत्य नाहीये हे, खोटं वाटतं तुम्हाला? आपको गलत लग रहा होगा, याच्यातून सुद्धा श्राप येऊ शकतो. इससे भी श्राप आते हैं. जर तुम्ही या चुकीच्या गोष्टी पाहत अगर असाल आप गलत चीजें देख रहे हैं, तर निश्चित आता श्राप आहे, निश्चय श्राप आएगा, कारण देवाचं वचन सांगतो. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है. आणि म्हणूनच इसलिए आपण सावध झालो. हमें सावधान होना जरूरी है. तुम्हाला वाटू देऊ नका की कारण झालं म्हणजे सगळे श्राप तुटले पाहिजे, आपको ऐसा ना लगे कि आपका उद्धार हुआ तो सारे श्राप टूट गए. आणि मी सगळ्यातून बाहेर पडला, आता मला काही गरज नाही उन करायची. सबसे बाहर निकल और में से किसी कारण आज चुकीचं शिक्षण आहे अशा प्रकारचं. आज में गलत शिक्षा दे रहे हैं इस बारे में. आपण आशीर्वादासाठी निवडलो, हम आशीषों के लिए चुने हुए हैं, निश्चित अर्थाने आपण आशीर्वादितच होणार आहोत, निश्चय हम आशीषित ही होने वाले पण हैं. श्रापाविषयी सावध झालो तर आशीर्वाद करणार. लेकिन श्राप के बारे में अगर हम सावधान रहेंगे तो आशीषित होंगे. केवळ आशीर्वादाच शिकत राहिलो तर आपण आशीर्वादित नाही होणार, सिर्फ आशीषों की वजह से सीखेंगे तो हम आशीषित कारण आपण होंगे. सावधच नाही. क्योंकि हम सावधान नहीं है. कारण प्रत्येक पावलावरती आज पातक आहे, हर कदम कदम पर वो ताकत है, प्रत्येक पावलावरती पातक आहे. हर कदम पर वो पाप तो है. बाहेर पडल्यानंतर पातक सुरू होतं, आप वहां से निकलेगा डोळ्यासमोर तुमच्या गोष्टी येत राहतील आपके सगळं. सामने चीज आपको तुम्हाला सैतान सारखं टेम्पटेड म्हणजे ज्याला लोभ तुमच्या डोक्यामध्ये येत राहील. शैतान आपके दिमाग में वो डालता रहेगा. तुम्ही समजू नका की मी पूर्णपणे कवचामध्ये आहे तर मला आता काहीच होणार नाही. आप ये मत सोचिए कि मैं परमेश्वर के इस कवच में तो मुझे येशू त्याच्यापासून वाचला नव्हता, यीशु मसीह खुद उससे नहीं तर तुम्ही सुद्धा बचेंगे, वाचलेलं नाही. आप भी नहीं बचेंगे. सगळेजण तुम्ही त्याच्यामध्ये आहात हर कोई इसमें है, आणि म्हणून तुम्हाला त्याची सावधानतेची गरज आहे. इसलिए सावधान होने की आपको जरूरत है. लक्षात घ्या, जे श्राप आहेत त्याचे काही परिणाम सुद्धा आहेत, आप समझिए श्राप है, इसके कुछ परिणाम भी है. आणि श्राप कशामुळे येतात या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. श्राप किस वजह से आते हैं हे सगळ्यात शेवटी आपण पाहू आणि त्याच्यानंतर बंद करू. आखिर में हम देखेंगे और फिर आणि अहवालाचं पुस्तक याचा 30 अध्याय आहे व्यवस्था विवरण उसका 30वां अध्याय आणि 19वां वचन. त्या ठिकाणी सांगतात, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो, जीवन व मरण आणि आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. हालेलुया. व्यवस्था विवरण 30 अध्याय उसका 9 वचन. और यहोवा ने तेरी भलाई के लिए तेरे सब कामों में 30 का 19 मैं आज आकाश और पृथ्वी दोनों को तुम्हारे सामने इस बात की साक्षी बनाता हूँ कि मैंने जीवन और मरण, आशीष और श्राप को तुम्हारे आगे रखा है, इसलिए तू जीवन ही को अपना ले कि तू और तेरा वंश दोनों जीवित रहे. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम में स्तुति. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जीवन आणि मरण, श्राप आणि आशीर्वाद दोन्ही तुझ्या समोर आहे. यहाँ पर लिखा है, स्पष्ट लिखा है कि आशीष और श्राप, जीवन मृत्यु यहाँ आपके सामने रखा है. काही लोकांना वाटतं देव विनाकारण श्राप देतो. कई लोगों को लगता है परमेश्वर बेमतलब का श्राप देते हैं. बायबलमध्ये लिहिलेलं की देव विनाकारण श्राप देतो. पवित्र शास्त्र में लिखा है कि परमेश्वर बेमतलब के श्राप देते हैं. नीतिसूत्रे 26 अध्याय 2 वचन. नीतिवचन 26 अध्याय उसका 2 वचन. जैसे गौरिया घूमते घूमते और सुख बेनी उड़ते उड़ते नहीं बैठते, वैसे ही व्यर्थ श्राप नहीं पड़ता. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम में स्तुति. हालेलुया. हालेलुया. व्यर्थ श्राप मिळत
नाही, बाजूला सांगा व्यर्थ शाप मिळत नाही. पड़ोसी से व्यर्थ शाप नहीं मिलता. देव विनाकारण शाप देत नाही. परमेश्वर बेमतलब शाप नहीं. विनाकारण दिलेले शाप कुठेच ठरत नाही. बेमतलब दिलेले शाप ठहरते नहीं है. जर देवाने हे लिहून ठेवलेलं आहे, अगर परमेश्वर ने लिख दिया देव विनाकारण शाप कधी? तो परमेश्वर बेमतलब देव विनाकारण तुमच्यावर त्या गोष्टी काय येऊ दे? परमेश्वर बेमतलब आपके ऊपर उन चीजों को क्यों लेके आए? प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम पर स्तुति. काही लोक माझ्याकडे प्रार्थनेला येतात, कुछ लोग मेरे पास दुआ के लिए आते हैं आणि ते सांगतात वो कहते हैं की मी खूप चांगला माणूस. मैं बहुत अच्छा इंसान हूँ. तुम्ही चांगल्या आहात, तशी गोष्ट आहे. अच्छे के आनंद की बात है. पण काही लोक सांगतात कुछ लोग बताते हैं आणि ते असं म्हणतात, वो कहते हैं बघा मी कुणाचं वाईट करत मैं किसी का बुरा नहीं करता. आणि मी कधीच कुणाचं नाही घेतलेलं, मी सगळ्यांचं मदत मैंने केलं. किसी से कोई उधार नहीं लिया. मी मैंने काही सबको वापस कुणाचं किया. बोलत नाही. मैं उसका कुछ कोणी देने माझ्याकडे मागायला तर मी त्याला बोलत कोई नाही. मेरे पास कोई आता है तो मैं उसे दे देता हूँ. आणि मग त्याच्यानंतर मी व्यसन करत नाही. मैं कोई व्यसन नहीं करता. आणि मी कधी कधी तर पार्टीमध्ये थोडंसं घेतो, कभी कभी मैं थोड़ी पी लेता हूँ. आणि कधी तर माझ्या मुखातून राग आला तर मग शिवी देतो. कभी मेरे मुख से गुस्से में गाली निकल पण मी कधी कुणाचं वाईट करत. लेकिन मैं किसी का बुरा नहीं करता. माझा शेजारी वाईट आहे, मेरा पड़ोसी बुरा है, पण मी त्यासोबत बोलत नाही, मैं उसके साथ बात नहीं करता कारण मी कुणाचं वाईट करत. क्योंकि मैं किसी का बुरा नहीं करता. मग तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आप मेरे लिए दुआ करें की देवाने मला आशीर्वाद द्यावा. कि परमेश्वर मुझे आशीषित करे. लक्षात घ्या, तुमच्या जीवनात जर आजार आहे, पर समझे अगर आपके जीवन में बीमारियां हैं त्याच्या पाठीमागे कारण आहे. उसके पीछे भी कुछ कारण है. तुमच्या जीवनात जर दुःख आहे, अगर आपके जीवन में दुख है त्याच्या पाठीमागे कारण आहे. उसके पीछे भी कोई कारण है. तुमच्या जीवनात जर तुम्हाला लेकरू होत नाहीये, अगर आपकी संतान नहीं हो रही है तर त्याच्या पाठीमागे कारण आहे. उसके पीछे भी एक कारण है. पैशाचं काम होत नाहीये, आपका कोई पैसों का कार्य नहीं हो त्याच्या रहा पाठीमागे कारण है आहे. उसके पीछे भी कोई कारण है. बँकेत पैसे साठत नाही, बैंक में पैसा नहीं बच रहा त्याच्या है पाठीमागे कारण आहे. उसके पीछे भी एक कारण है. बिझनेस व्यवस्थित चालत नाही, आपका व्यवसाय सही रीति से नहीं हो रहा है उसके पीछे भी एक कारण है. तुमच्या जीवनामध्ये वारंवार त्या पापाच्या चक्रामध्ये तुम्ही अडकला, आप बार बार उस पाप के चक्र में फंस गए त्याच्या पाठीमागे कारण आहे. उसके पीछे भी एक कारण है. विनाकारण देव काहीच करत नाही. मतलब परमेश्वर कुछ नहीं तुमच्या करता. जीवनात काहीतरी दुःख येतं, हे कारणाशिवाय येऊ शकत नाही. आपके जीवन में कुछ ना कुछ दुख आ विनाकारण येत नाही. नहीं आएगा. त्याच्या पाठीमागे डिसओबिडियन्स ज्याला म्हणतो, की अवाज्ञा जी म्हणतो ती अवाज्ञा आहे. उसके पीछे अगर आप आज्ञाकारी नहीं है ये हो सकता है. त्याच्या पाठीमागे जे देवाविरुद्ध केलेलं चूक आहे, परमेश्वर के विरुद्ध की हुई कोई गलती है. कारण देवाचा स्वभाव आहे पापाचा द्वेष करणं. परमेश्वर का ये स्वभाव वो पाप से नफरत करता है. पाप आणि तो एकत्र राहूच शकत नाही. पाप और वो एक साथ रह ही नहीं सकते. तो पापाचा द्वेष करणारच करणार. पाप का वो घृणा करेंगे ही करेंगे. छोटा असेल मोठा असेल, छोटा या बड़ा हो, महिन्यातून एकदा केला असेल, वर्षातून एकदा महीने में केला, एक बार हो या साल में एक बार किया आणि हो. तुम्ही आयुष्यात एकदा केला कि असेल. आप अपने जीवन भर में एक ही मतलब बार पाप. किया हो, लेकिन वो पाप है. दाविदाने जीवनामध्ये त्याच्या एकदाच पाप केला. दाऊद ने अपने पूरे जीवन में एक ही पाप किया. एकदाच एक ही बार पाप किया. तुम्हाला माहिती आहे त्याचा किती मोठा परिणाम झाला. लेकिन आप जानते हैं उसका कितना बड़ा परिणाम उसे भोगना त्याचा पड़ा. किती मोठा, त्याच्या संपूर्ण लाईफ वरती, त्याच्या संपूर्ण मुलांच्या वरती परिणाम झाला. उसके पूरे जीवन में खुद के अपने बच्चों के जीवन में भी उसका त्याची स्वतःची परिणाम हुआ. 2 मुलं त्याला गमवावी लागली. उसके खुद के 2 बच्चे उसकी वजह से मर गए. त्याला राज्य गमवून भटकंती करावी लागली. अपना राज उसे गंवाना पड़ा और वो भटकते रहे. त्याचा मुलगा त्याच्या पापामुळे बलात्कारी झाला. उसका बच्चा था उसके पाप की वजह से वो बलात्कारी बन गया. लक्षात घ्या, पापाचा खूप मोठा परिणाम आहे. पाप का बहुत बड़ा परिणाम होता है. ज्याला आपण अवाज्ञा म्हणतो, ती खूप परिणाम घडवते. जब हम आज्ञा नहीं मानते उसका बहुत बड़ा परिणाम. श्राप हवेतून येत नाही. कोई भी श्राप ऐसे हवा से नहीं आता है. हवेतून श्राप येत नाही. हवा से श्राप नहीं आता. श्रापाला कारण आहे. उसके लिए भी कारण है. श्राप येण्याला कारण आहे. श्राप आने के लिए कोई कारण है. तुमचं काहीतरी मिस्टेक असू शकते. कोई तो आपकी गलती हो सकती है. ज्याचं बंधन तोडलं नाही तुम्ही, कोई जिसका आपने बंधन अब तक नहीं तोड़ा. काहीतरी त्याच्या पाठीमागे जे उगम आहे, ती उगम तुम्हाला शोधायची. उसके पीछे का जो उत्पत्ति उसे आपको ढूंढना है. मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या मुखात सामर्थ्य आहे. मैं आपको सच बताऊं, आपके मुख में वो सामर्थ्य है. पण तुमच्या मुखामधलं सामर्थ्य त्याच वेळेस काम करणार आपके मुख का सामर्थ्य उस समय कार्य करेगा त्यावेळेस तुम्ही क्रूसाजवळ जाणार. जब आप क्रूस के पास आएंगे. तिथून जी बंधनं तुटलेली, ती बंधनं तुम्ही स्वीकारणार. वहां से जो बंधन टूट गए उसे आप स्वीकारें. तुम्ही जी बंधनं तोडल्याची मुक्ती स्वीकाराल. तुम्ही जो बंधन तोड़े उसकी मुक्ति को आप स्वीकार आणि ते करेंगे. स्वीकारल्यानंतर जब आप स्वीकारेंगे मग तुम्ही श्रापाला आज्ञा द्याल. तब आप श्राप को आज्ञा देंगे आणि तो श्राप निघून जाईल. और वो श्राप निकल आणि जाएगा. तुम्ही बंधनं तोडाल, मग ती बंधनं और तुटतील. आप बंधन तोड़ेंगे और बंधन तुम्ही टूट अंजीर जाएगा. झाडाला येशू जसं म्हणाला तसं तुम्ही म्हणाल की, आणि मग अंजिराचं झाड श्रापित होईल. आप अंजीर के पेड़ को बोले जैसे यीशु मसीह ने कहा था, वो पेड़ को श्राप लग कारण जाएगा. ज्या मुखामध्ये आशीर्वादाचं सामर्थ्य आहे, जिस मुख में आशीषों का सामर्थ्य त्या है मुखामध्ये श्रापाला श्राप देण्याचं पण सामर्थ्य आहे. उसमें श्राप देने का भी सामर्थ्य है. श्राप तोडण्याचं पण सामर्थ्य आहे. श्राप तोड़ने का भी सामर्थ्य त्या है. मुखामध्ये सर्व प्रकार सामर्थ्य दिले देव. उसमें हर तरह का पण सामर्थ्य ते है. सामर्थ्य येण्यासाठी तुम्हाला अवाज्ञा किंवा तुम्हाला श्रापाचं कारण शोधलं पाहिजे. वो आने के लिए आपको उस जो श्राप उसका उत्पत्ति मालूम लोकांना होना असं वाटतं विनाकारण झालेलं माझ्या जीवनात. लोगों को लग रहा है ऐसे बेमतलब विनाकारणच माझा शेजारी माझा दुश्मन आहे. ऐसे मेरा पड़ोसी मेरा दुश्मन बन गया. विनाकारणच माझा बॉस माझ्यावर रागवतो. बेमतलब मेरा जो बॉस है मुझसे कुछ ना कुछ बोलता है. विनाकारणच माझ्या
जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात. बेमतलब मेरे जीवन में ऐसी चीजें हो रही है. विनाकारण जगात काहीच होत नाही. बेमतलब की इस दुनिया में कुछ भी नहीं होता. तुम्ही ह्या जगात विनाकारण नाही आले. आप इस धरती पर ऐसे बेमतलब के नहीं आए. परमेश्वराचा उद्देश आहे तुमचा. परमेश्वर का उद्देश्य आपके लिए. तुमच्या मागे परमेश्वराने काम केलं. आपके पीछे परमेश्वर ने कार्य किया है. तुम्ही इथे येऊन बसलाय ते सुद्धा विनाकारण नाही. आप यहाँ पर बैठे नहीं बेमतलब नहीं है. तुम्हाला काहीतरी ऐकायचं होतं म्हणून आज परमेश्वर आपको कुछ सुनाना था इसलिए आप यहाँ पर. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की विनाकारण झालं. शायद आपको ऐसा लग रहा है बेमतलब में आया. नहीं. तुमच्या जीवनातून एखादा माणूस जरी निघून गेला, आपके जीवन से अगर कोई इंसान चला भी गया, तरी तो सुद्धा विनाकारण नाही. वो भी बेमतलब नहीं गया. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण, उसके पीछे भी कोई कारण है. कोणी आला एंट्री केली, कोणी आतमध्ये, आपके जीवन में अगर कोई आया है, तो सुद्धा विनाकारण नाही आले. वो भी बेमतलब नहीं आया. काहीतरी तुम्हाला शिकवायचं त्याला. कुछ तो आपको सिखाना है उसे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आर्ग्युमेंट होत असतील, आपके जीवन में अगर कोई ऐसी बात है, वादविवाद होत असतील, कोई वादविवाद हो रहे हैं, त्याच्यातून त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण आहे. उसके पीछे भी एक कोई कारण है. ते होतं याचा अर्थ तुम्हाला काहीतरी शिकवायचं देवा. वो हो रहा है मतलब परमेश्वर को आपको कुछ सिखाना है. नाही होत तरी सुद्धा त्याला काहीतरी शिकवायचं आहे. नहीं हो रहा है तो भी परमेश्वर को आपको सिखाना है. परमेश्वर प्रत्येक गोष्ट कारणाविना काहीच करत नाही. आप समझे परमेश्वर बेमतलब कुछ भी नहीं करता. जीवनामध्ये सुद्धा विनाकारण काहीच होत. आपके जीवन में भी बेमतलब कुछ नहीं होता है. म्हणून लोकांना ते शोधलं पाहिजे. इसलिए लोगों को उसे ढूंढना जरूरी है. देवाच्या समोर श्राप आणि आशीर्वाद ठेवा. आपके परमेश्वर ने आपके सामने आशीष और शाप निवडून तुम्हाला घ्यायचं. चुनाव आपका है. बरीच लोक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू दे मला. एक और बात मुझे बतानी है. समज देणे, चेतावणी देणे आणि श्राप ह्यामध्ये फरक आहे. किसी के बारे में परमेश्वर जब चिताते हैं और श्राप देते हैं, दोनों चीजों में अंतर है. पण आजकाल काय झालेलं आहे माहिती? आजकल क्या हो गया, लोक चेतावणीला समज देण्याला श्राप समजतात. कोई इंसान अगर आपको किसी चीज के बारे में समझा रहे हैं, समझ दे रहे हैं, तो लोग उसको श्राप की तरह. मी तुम्हाला श्राप देत नाहीये. मैं आपको श्राप नहीं दे रहा हूँ यहाँ पे. मी तुम्हाला चेतावणी देते. मैं आपको एक चेतावनी दे रहा मी हूँ. तुम्हाला सावध करत. मैं आपको सावधान कर रहा जसं हूँ. देवाने सावध केलं. जैसे परमेश्वर ने किया था. देवाने काय सांगितलं? परमेश्वर ने क्या कहा था? हे केलं तर तू आशीर्वादित होशील. अगर ये करोगे तो आशीषित हे होगे, नाही केलं तर श्राप ये मिळवशील. नहीं करोगे तो श्रापित हो हे जाओगे. काय झाले? ये क्या हुआ? हे समज झालं. ये समझ हो हे गई. काय झाली? चेतावणी ये झाली. चेतावनी होगी. हे तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्याचा परिणाम काय ये होणार. आपको बताया कि इसका परिणाम क्या होगा. म्हणजे देव उगीच श्राप देतोय का? परमेश्वर ऐसे श्राप दे देवानं रहा है. दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या. परमेश्वर ने दोनों चीजें आपके मी सामने तुमच्या रखी समोर है. या दोन्ही गोष्टी मैंने ठेवल्या. ये चीज आपके सामने आणि रखी है. तुम्हाला दोन्हीचे परिणाम सांगितले. आपको दोनों के परिणाम भी बताया है. आशीर्वाद कसा मिळवायचा मार्ग हा पण मार्ग तुम्हाला माहिती आहे. आशीष कैसे नहीं पाने उसका मार्ग बताया है. आणि श्राप तुमच्या जीवनामध्ये कसा येईल हे पण तुम्हाला माहिती श्राप आहे. आपके जीवन में कैसे आएगा ये भी बताया है. जर तुम्ही जर आशीर्वाद निवडला अगर आपने आशीषों को तर चुना आशीर्वाद मिळणार. तो आपको आशीष जर मिलेगी. श्राप निवडला अगर आपने श्राप को चुना तो श्राप मिळणार. तो श्राप मिलेंगे. निवड तुमची आहे. चुनाव आपका है. बरेच लोक चेतावणीला श्राप समजतात. बहुत सारे लोग चेतावनी को ही श्राप बघा समझते हैं. पास्टरनी मला श्राप दिला. देखिए पासवान ने मुझे श्राप ही अरे दिया. पास्टरनी तुला चेतावणी दिली. पासवान ने आपको चेतावनी पास्टरनी दी. तुला बऱ्या वाईटाचे फरक समजावून पासवान ने आपको सही गलत का भेद बताया. बरेच लोक बऱ्या वाईटाचा फरक न समजतात. त्यांना असं वाटतं की ह्यानी श्राप दिला. कई सारे लोग उस सही गलत का भेद बिना जाने उसे गलत समझ लेते पण हैं. फरक त्या श्रापामध्ये आणि चेतावणीमध्ये फरक आहे. उस श्राप और चेतावनी में निश्चित अंतर है. फरक समजावून सांगणं याच्यामध्ये फरक आहे लक्षात. उसमें का अंतर बताना पण उसमें बऱ्याच लोकांनी याचा काय केलेलं आहे, मिस इंटरप्रेटेड केलं किंवा एक गैरअर्थ काढलेला. कई सारे लोगों ने इसका गलत अर्थ निकाला है. जर असं नसतं ऐसा नहीं होता. तर देवानी सगळं पुस्तक बायबल हे आशीर्वादाचं लिहिलं. तो परमेश्वर ने पूरी बाइबल किताब आशीषों के बारे में लिखी है. कारण देव तुमच्या आणि माझ्यापेक्षा हजारो पटीने अधिक चांगला आहे. परमेश्वर आपसे मुझसे हजारों गुना अच्छे आणि है. तो श्रापाविषयी का बोलेल मग? वो श्राप के विषय में क्यों बोलेंगे? तुम्हाला मला सावध करणं गरजेचं आहे. लेकिन आपको मुझे सावधान करना आणि जरूरी म्हणून है. त्यांना आशीर्वाद आणि श्राप या दोन्ही गोष्टी बायबलमध्ये लिहून ठेवा. इसलिए मैंने आशीष और श्राप दोनों चीजें को निवड तुमच्या आणि माझी आहे. चुनाव आपका और मेरा है कि क्या मुझे आणि चुनना म्हणून है. श्रापाचा उगम समजून घ्या. इसे श्राप की जो उत्पत्ति है वो समझना चाहिए. कशापासून आलाय ते समजून घ्या. कहाँ से आया है समझना कुठून चाहिए. आला त्याचा शोध करा. कहाँ से आया है हमें ढूंढना प्रार्थना है. करा. उसके लिए दुआ करें. देवाला विचारा परमेश्वर से की पूछिए. प्रभू मला दाखव. प्रभु मुझे दिखाइए. आणि दिसल्यानंतर समजल्यानंतर जब देखेंगे आप उसे समझेंगे. क्रूसाजवळ जा. परमेश्वर की क्रूस के पास जाइए. क्रूसाजवळ सगळे श्राप तुटतात. क्योंकि क्रूस के पास सारे बंधन टूटते हैं. क्रूसाजवळ तुमचं प्रत्येक ऋणपत्र तोडलेलं आहे. पर क्रूस के पास आपका हर एक वो बंधन तोड़ दिया प्रत्येक है. बंधनातून तरी बाहेर येऊ हर शकता. एक बंधन से आप बाहर निकलिए. प्रभूला विनंती करा. प्रभु से पूछिए, विनती मला कीजिए. बाहेर काढ प्रभु निघायचं. मुझे इससे बाहर निकालना बाहर है. निघायचं. मुझे बाहर निकालना मला है. मदत कर. मुझे मदद देव कीजिए. तुम्हाला सामर्थ्य देईल. परमेश्वर आपको सामर्थ्य देंगे. परमेश्वर आपको शक्ति देंगे. श्रापाला आज्ञा देऊ शकता. और आप श्राप को आज्ञा देंगे. मग तुम्ही सैतानाच्या सामर्थ्याला आज्ञा देऊ आप शकता. शैतान के सामर्थ को आज्ञा देंगे. देवाची वचनं आपल्या जीवनावर कबूल करू और परमेश्वर के वचनों को अपने जीवन में लागू करेंगे. वचन ज्याला आपल्या मुखाद्वारे बोलू शकता. जब परमेश्वर अपने मुख से बोलते हैं. आणि इफिसियन्स पत्र पहिला अध्याय 3 वचन तुम्ही बोला. पर एफिसियों की किताब पहला अध्याय 3 वचन में जैसे बोलते हैं, सर्व आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मला परमेश्वराने देऊ केले. स्वर्ग की सारी आशीषें यीशु ख्रिस्त में मुझे दी गई है. आणि मग ते तुमच्या जीवनामध्ये तशाच प्रकारे लागू व्हायला तो आपके चालू. जीवन में उस तरह से लागू होना शुरू हो जाता मला है. ते कलसीकरस पत्र 2 अध्याय 14 आणि 15 वचन बोलायचं आहे.
कलीसिया की किताब 2:14-15 में जो लिखा है आपको आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सगळे ऋणपत्र माझे जे आहेत ख्रिस्ताला तोडलेले आहेत क्रूसावरती. मेरे जो सारे ऋण हमने यीशु मसीह ने क्रूस पर तोड़ दिया. आणि 2:15 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे असं 2:15 में भी लिखा है की माझी सगळी बंधनं ख्रिस्ताला तोडलेली आहेत. सारे बंधन यीशु मसीह ने आणि तोड़ हे दिए. तुम्हाला बोलायचं आहे. ये अपने मुख से बोलना है. तुम्ही हे बोला जब आप बोलेंगे त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला शापातून बाहेर काढणार. तब परमेश्वर आपको शापों से निकालते आप देखेंगे. गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चीज आपके जीवन में. मी तुम्हाला आज जे शापाचे परिणाम आहेत शापाचे परिणाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण कधीतरी पुन्हा पाहू. मैंने आपको जो आज बताया शाप के जो परिणाम है और शाप कशामुळे येऊ शकतात ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. शाप किस चीजों की वजह से आते हैं आणि पुन्हा पासून येतात ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. की तरफ से आते हैं वो भी बताया. शापाचं सत्य जे आहे ते मी तुम्हाला शाप के बारे में जो सच है उसके बारे में मैंने जर तुम्हाला हे समजेल अगर आप ये समझेगा जर तुम्ही त्याच्यावर अभ्यास कराल अगर आप उसके ऊपर पठन तो आप आशीषित जीवन जिए. देवाची इच्छा आहे की तुम्ही शापात राहू. क्योंकि परमेश्वर की इच्छा है आप शाप में ना रहें. देवाची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हा. परमेश्वर की इच्छा है कि आप आशीषित होंगे. देवाची इच्छा आहे की तुमच्यावरचं प्रत्येक शापाचं बंधन तुटलं. परमेश्वर की इच्छा है आपके ऊपर से शाप का हर एक बंधन टूट जाए. आमेन 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 आमेन. आपल्या हात उंच करा. अपने हाथों को ऊंचा कीजिए. आपण सगळे उभे राहूया. हम सब खड़े हो जाएंगे. आपला हात उंच करा. अपने हाथों को उठाएंगे. माझ्यासोबत म्हणा मेरे साथ कहिए माझ्यावरचं प्रत्येक शापाचं बंधन मेरे ऊपर के हर एक शाप का बंधन येशू ख्रिस्ताच्या नावात यीशु मसीह के नाम से तुटलेलं आहे. टूट गया है. मी स्वीकारतो येशू ख्रिस्ताची मुक्ती. मैं यीशु मसीह की इस मुक्ति को स्वीकार करता येशूच्या हूं. क्रूसावर मला मुक्ती दिलेली आहे. यीशु मसीह ने मुझे क्रूस पर मुक्ति दी. येशूच्या नावात मी स्वीकारतो. यीशु मसीह के नाम से जसे 2:14-15 प्रमाणे माझं प्रत्येक ऋणपत्र खोडून काढलं गेलं. निकाल दिया. सैतानाच्या सामर्थ्यावर विजय मिळवलेला आहे. यीशु मसीह ने शैतान के माझ्यावर जे बंधन होतं ते सगळं बंधन तुटलेलं आहे. मेरे ऊपर सारे बंधन टूट गए हैं. आणि माझ्यावरची सगळी बंधनं तुटलेली आहेत. मेरे ऊपर सारे बंधन टूट गए हैं. पत्र 1:3 प्रमाणे स्वर्गातील सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये यीशु मसीह माझ्यासाठी माझ्या जीवनासाठी माझ्या कुटुंबासाठी मी स्वीकारतो. मी आशीर्वादित आहे. मी शापित नाही. येशूच्या नावात माझे सगळे शाप तुटलेले आहेत. सगळे शाप निघून गेलेले आहेत. पुढे मी आशीर्वादित आहे.